हो, हो. देव्हारे सरांना नमस्कार. गीता मॅडमना नमस्कार. कुबल मॅडमना नमस्कार. उपस्थित सर्व मान्यवरांना नमस्कार आणि सर्वांचे मनपूर्वक स्वागत. शिक्षण हे एक परिवर्तनाचे माध्यम आहे. सरांनी ज्योतिषशास्त्रातील नवनवीन विषय आपल्या सर्वांना मोफत शिकवून ज्योतिषशास्त्रात एक मोठे परिवर्तन घडवले आहे, असे मला वाटते. सर, तुमच्यासारखा शिक्षक मिळणे एक आशीर्वादापेक्षा कमी नाही. त्यासाठी आधी मी प्रथम तुमचे खूप खूप धन्यवाद मानते. तर नेहमीच आपल्याला नवीन विषय खूप इंटरेस्टिंग करून शिकवतात. प्रत्येक विषयाचे सखोल ज्ञान नेहमीच सरांकडनं मिळत आले. त्याचप्रमाणे आजही सरांनी नवीन विषय घेतलेला आहे, उच्च शिक्षणाचे मार्गदर्शन कार्यशाळा. त्याचं आजचं हे डेमो लेक्चर आहे. मी सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या लेक्चरला सुरुवात करावी. थँक्यू सर. धन्यवाद मॅडम. पहिल्यांदा सर्वात पहिल्यांदा कुलकर्णी मॅडमचं स्वागत करतो. त्यांनी इथे आपल्या वर्गाचं स्वागत केलेलं आहे आणि त्या ह्याच्यामध्ये आजचा विषय जो आहे तो नंतर तुम्हाला कळवतो की काय विषय आणि याच्यामध्ये जर तुम्हाला मिळालंच असेल आपल्या तपशीलमध्ये म्हणजे इन्व्हिटेशन जे पाठवलंय त्याच्यामध्ये कळलं असेल. पहिला भाग असा की कुलकर्णी मॅडम तुम्ही हा, सगळ्यांना घ्यायचंय का सर? हा सगळ्यांना घ्यायचं. हा. हा, ठीक आहे सर. बर. सर मी ऑनलाईन राहते पण बोलणार नाही. हा, बरं बरं बरं, यू आर हो, वेलकम. बरं, थँक्यू सर. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. सगळ्यांना नमस्कार. आजचा आपला जो विषय आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा सगळ्यांचं स्वागत करतो. कुबल मॅडमचं स्वागत आहे, दळवी साहेबांचं स्वागत आहे, देशमुख मॅडमचं स्वागत आहे, सर्व कुलकर्णी यांचं स्वागत आहे आणि त्यामध्ये इत्यादी सर्व जणांचं स्वागत आहे. तर आज आपण जे काही विचार करणार आहोत प्रास्ताविक व्याख्यानाचा, तर त्याच्यामध्ये तुमच्याकडे तुम्ही जेव्हा कन्सल्टन्सी करता तर त्यावेळेला तुमच्याकडे बरेच लोक येतात की कोणत्या शाखेमध्ये ऍडमिशन घेऊ. तर त्या ठिकाणी ती शाखा जी असते तर ती आपल्याला कशी निश्चित करायची आहे, तर तशी कुंडली मांडून तुम्हाला कळेल की बऱ्याचशा कुंडलीमध्ये जातक कोणत्या कोणत्या शाखेमध्ये अतिशय चांगलं भाग्य निर्माण करू शकतं किंवा शकला. तर त्या ठिकाणी स्त्री आणि पुरुष कोणी असेल तरी सुद्धा त्या ठिकाणी जर तुम्हाला एखाद्याला सल्ला द्यायचा असेल तर त्याकरता पत्रिका कशी पाहावी. कारण करिअर हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. साधारणतः आपल्याकडे जेव्हा लोक येतात तर त्यावेळेला साधारणतः 18 वर्षाचे 19 वर्षाचे असतात आणि त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून आपल्याकडे शैक्षणिक संस्थेमध्ये बऱ्याच शाखा उपलब्ध आहेत, बऱ्याच पद्धती आहेत. तर त्यामध्ये अनेक लोक मेडिकलला जातात, इंजिनिअरिंगला जातात, एअरफोर्स मध्ये जातात, आर्मी मध्ये जातात, व्यवसायामध्ये जातात, व्यापार करतात, MBA करतात. तर अशा काही ठराविक ज्या काही पत्रिका आहेत तर त्या पत्रिकेमध्ये आपण ती पत्रिका कशी पाहावी याच्याबद्दलचा जो काही भाग आहे तो आपण तिथे विचार करणार आहोत. तर त्या ठिकाणी अनेक ज्या शाखा आहेत म्हणजे आता तर तुम्हाला कल्पना आहे की शिक्षण पद्धतीमध्ये बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या अशा आलेल्या आहेत की जेणेकरून नवीन नवीन जीवन आलेलं आहे. आता जसं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स वगैरे अशा काही टेक्निकल गोष्टी आहेत, डिजिटल गोष्टी आहेत. त्यानंतर जसं की आपण म्हणतो पोलीस आहे, कलेक्टर आहेत, MPSC ची शाखा आहे, UPSC च्या आहेत. तर अशा निरनिराळ्या पत्रिका ज्या आहेत त्या मी तिथे लावणार आहे. तर असे कोणते योग होते की ते जातक जे आहे ते त्या ठिकाणी त्या शाखेमध्ये अतिशय उच्च पदावरती गेले. तर असे योग आपल्याला शोधायचे आहेत आणि त्याला अनुसरून त्या जातकाच्या जीवनामध्ये आपल्याला त्याची जी काही अभ्यासक्रम आहे किंवा अभ्यास व्यवस्था आहे ती त्याला सुपूर्द करायची आहे किंवा त्याला सजेशन करायचं आहे की अशा शाखेतून तुला तुझ्या जीवनामध्ये चांगल्यापैकी यश मिळू शकेल. आता याकरता आपण असं म्हणायचं नाही की विवाह कधी होईल, घर मिळेल का. इथे फक्त आपल्याला विचारायचं आहे की करिअर हे कोणत्या शाखेमध्ये आपण घेऊ शकतो आणि तो विद्याभ्यासक्रम कसा असेल. तर त्याचं जे काही ठराविक पत्रिका जसं डॉक्टर आहेत, त्याच्यानंतर इंजिनियर आहेत, त्याच्यानंतर ज्याला आपण म्हणतो की पोलीसमध्ये आहेत, डिफेन्समध्ये आहेत, ज्याला इलेक्ट्रॉनिक्समध्ये कॉम्प्युटर सायन्समध्ये आहेत, प्रोग्रामर आहेत. तर अशा भिन्न भिन्न पत्रिका ज्या आहेत तर त्याच्यामध्ये त्या जातकाने कसं चांगल्यापैकी यश मिळवलेलं आहे
लाखो रुपये पगार त्यांना मिळतोय आणि ते यश कसं आपल्याला ओळखायचं तर याच्यावरती आपला जो भाग आहे तो तिथे आता विषय असेल. तर एनिवे, तर त्या ठिकाणी आता आपल्याला मॅडम पत्रिका लावतील आणि पहिल्यांदा मॅडम हा ती तर ते श्रद्धांजलीची श्रद्धांजली पत्रिका. व्हायची ते लावून अगोदर. हा ठीक आहे, ठीक आहे, लावते. हा, इथे हा लावलं. आज आपले जे काही निर्माते होते, चित्रपट दिग्दर्शक, तर त्याला भावपूर्ण श्रद्धांजली आहे. श्याम बेनेगल हे जी व्यक्ती होती तर ती अतिशय, ज्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपण बघितलं तर अनेकांची भाग्य त्यांनी निर्माण केली आहेत. साधारणतः 1974 नंतर जे कोणी नवीन कलाकार आले त्याच्यामध्ये स्मिता पाटील होती, त्याच्यानंतर अनेक असे काही आर्टिस्ट आहेत, अमरीश पुरी आहे, कुलभूषण खरबंद आहे. तर अशा अनेक लोकांचं भाग्य साधारणतः 20 लोक त्यांनी निर्माण केले आणि ते अतिशय उंचावरती त्यांना शिखरावर नेऊन ठेवलं. तर अशा व्यक्तीला आज आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत आहोत आपल्या विद्यालयाच्या मार्फत. तर कधी कधी असं असतं की ज्याने जे काही केलेलं आहे ते कधी विसरायचं नसतं. नसरुद्दीन शाह सुद्धा त्यांनी संधी दिली होती आणि त्यांनी त्या ठिकाणी एक चांगल्यापैकी यश मिळवलेलं आहे. तर असे अनेक नट आहेत, नट्या आहेत. शबाना आझमी आहे, स्मिता पाटील आहे, बरेचसे नट आहेत, अमरीश पुरी. मग आता अशा लोकांना इथे आणलं आणि त्यांचं करिअर घडवलं त्याबद्दल तिथे श्याम बेनेगल साहेबांना एक श्रद्धांजली आपल्या वर्गातर्फे. मॅडम काढा तुम्ही. बरं, आता आपण मूळ विषयाकडे जाणार आहोत. तर आजचं जे व्याख्यान आहे ते आपल्याला प्रास्ताविक व्याख्यान आहे. पुढे पण व्याख्यानं होणार आहेत, त्याची कुठल्याही तऱ्हेची फी नसेल, सगळे विनामूल्यच असतील. तर त्या ठिकाणी मॅडम पत्रिका, तारीख लावा हरकत नाही, पत्रिका लावली तरी हरकत नाही आणि महादशेचा तक्ता जो आहे तो आपण वेळोवेळी विचार करणार आहोत. आपण पहिल्यांदा महादशे पण या वर्गामध्ये आपण विचार करणार आहोत. तर त्या ठिकाणी मूळ पत्रिका जी आहे तर ती पत्रिका तुम्ही लावा, त्याच्यावरती आपण विषय पुढे नेऊ. आता जसं ही तारीख आहे 20 एप्रिल 1966, दुपारी 12:56 जन्म आहे नागपूरचा. कळलं का? आता उच्च शिक्षणाची कार्यशाळा म्हणून हा आपला हा विषय आहे. हो तर आता आपण बघायचं आपल्याला की पत्रिका जी आहे ती काय सांगते. तर मॅडम पत्रिका लावा तुम्ही. सगळ्यांनी मला वाटतं नोट केलं असेल तारीख वगैरे, तर पत्रिका लावा. बर, आता इथे कर्क लग्न आहे. हम्म. कर्क लग्न हे बघितलं तर सोशल लाईफ मधलं लग्न आहे. पण लग्नेश कोणासोबत बसलेला आहे त्याच्यावरून जातकाचा कल, शिक्षण कुठलंही घेतलं असेल, तुम्हाला कल्पना आहे की ग्रॅज्युएट झाल्याशिवाय जे काही भारत सरकारचे जे नियम आहेत, जे उच्च पदावरती आपल्याला कार्य करण्यामध्ये संधी मिळते, तर पहिला ग्रॅज्युएट होणं गरजेचं आहे. आता ही व्यक्ती जी आहे ती मुळामध्ये जे ग्रॅज्युएशन केलं ते सायन्समध्ये केलं, BSc, आणि अतिशय चांगल्यापैकी यश मिळवलेलं आहे. आणि त्यानंतर आता ही व्यक्ती अति उच्च पदावरती आहे. नागपूरचा जन्म आहे हा. तर त्या ठिकाणी ह्या व्यक्तीला संधी मिळाली. पहिल्यांदा ते इंजिनिअरिंगला गेले, IIT मध्ये गेले. त्याच्यानंतर बऱ्याचशा सरकारी MPSC UPSCच्या ज्या काही जाहिराती येतात त्याच्यामध्ये यांनी तिथे काही शाखा आहेत त्याचे कोर्सेस केले. तर मुळामध्ये ही व्यक्ती आता IPS आहे आणि आता थोड्या वेळानंतर रिटायरमेंट पुन्हा होणार आहे. आता त्याचे योग काय आहेत तर मुळामध्ये ते योग आपल्याला तपासायचे आहेत. एक तर लग्न आहे कर्क,
हे सोशल सर्व्हिसेसलं लग्न आहे. सरकारी नोकरीमध्ये कार्यरत होण्यासाठी जास्तीत जास्त प्राधान्य जे आहे ते सूर्य आणि शनी हे दोन ग्रह जे आहेत हे प्रशासकीय ग्रह म्हणून त्या ठिकाणी आपण ज्योतिषामध्ये वापरतो. त्यामध्ये रवी आणि लग्नेश चंद्र हा नुकताच चंद्र आलेला आहे आणि तो सूर्ययुक्त आहे आणि ती अमावस्या आहे. तर अमावस्येचा जन्म हा वाईटच समजला जातो, हा फार चुकीचा संदेश आहे. त्याच्यामध्ये ह्या व्यक्तीला पोषक ग्रह काय आहेत, तर पोषक ग्रह असे आहेत की लग्नेश, मंगळ आणि सूर्य या दोघांबरोबर या तीन मित्रांची एकत्र स्थानामध्ये युती आहे. आणि रास कोणाची आहे तर मंगळाची आहे. त्याच्यामध्ये स्थानबली मंगळ आहे, सूर्य सुद्धा उच्चीच आहे आणि स्थानबली आहे आणि चंद्र स्वतः मेष राशीमध्ये आहे. त्याच्यामुळे जातकाने तिथे चंद्राचं लग्न असल्यामुळे तिथे सायन्सशी संबंधित त्या ठिकाणी त्या शाखेचं शिक्षण घेतलं आणि नंतर त्या व्यक्तीने तिथे नोकरी केली आणि नोकरी इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये होती, फार्मामध्ये होती आणि त्याच्यानंतर हळूहळू त्या काही शाखेच्या ज्या काही जाहिराती येतात त्याच्यामधून त्यांनी परीक्षा दिली आणि परीक्षा देतच राहिले. पहिला MPSCचं दिलं आणि MPSC नंतर UPSCची परीक्षा दिली आणि त्यांना त्या UPSC मध्ये झटकन निर्णय लागला. आता तो निर्णय लागण्याकरता असणारी ग्रहस्थिती आपल्याला दुसरं काही बघायचं नाहीये. आपल्याला फक्त बघायचं आहे की व्यक्ती शिक्षण घेतल्यानंतर चांगली प्रगती करेल का. तर त्या ठिकाणी जातकाने निश्चितच चांगल्यापैकी प्रगती केलेली आहे. आता आपण पाहिलं तर जातकाचा जन्म हा कोणत्या सालातला आहे मॅडम? कोणत्या सालातला जन्म होता तो? 62, 66? 66 20 एप्रिल 66. हे कोण मध्ये हे करतंय? स्वाती राऊत. स्वाती राऊत. तर त्या ठिकाणी 66चा जन्म आहे. ज्या वेळेला आपण जर विचार केला तर 20व्या वर्षी जातक किती वर्ष ह्याचा असेल? 86 साली. 66 मध्ये 86 साल आहे का? बरोबर आहे. 86 ना 26. हा 86. हो सर. हो बरोबर आहे सर. हो सर. मग आता 86 मध्ये तुम्ही 5 मिळवा म्हणजे 91 झाले. म्हणजे जातक त्यावेळेला 25 वर्षाचं होतं. 25 वर्षापर्यंत जातकाने अनेक प्रकारच्या नोकऱ्या आणि शिक्षण संस्थेमध्ये काही छोटे मोठे कोर्सेस केले, पण त्याचं ध्येय होतं की एक तर MPSC किंवा UPSC करायचं आणि अशा उद्देशाने जातकाला मार्गदर्शन मिळालं एका व्यक्तीचं. आणि असे पण बघितलं तर विदर्भामध्ये नागपूरचे लोक बरेचसे सरकारी क्षेत्रामध्ये कार्यरत असतात, त्यांची आवड आहे. सुरुवातीपासून बरीच मंडळी जी आहेत ते सरकारी प्रशासनामध्ये कार्यरत होण्याची संधी शोधत असतात. तशाच प्रकारे यांनी भिन्न भिन्न प्रांतामध्ये जाऊन कोर्सेस केले आणि पहिल्याच याच्यामध्ये त्यांना IPS पास होता आलं. आता मूळ पत्रिकेचा जो भाग आहे तो तुम्हाला कळला असेल की लग्न कर्क आणि लग्नेश कोणासोबत विराजमान आहे त्याच्यावरती पूर्णपणे आपल्याला ती गोष्ट ते जे काही शक्य झालं तर ते लग्नेश हा सूर्याबरोबर मंगळाबरोबर आहे. हे तिघही मित्र एकत्र येणे आणि त्या ठिकाणी तीनही ग्रहांना स्थान बळ आहे, म्हणजे स्थान बळ असणं आवश्यक आहे. त्यानंतर भाग्य कशामध्ये होईल तर शनी जेव्हा भाग्यामध्ये असतो, शनीसारखा ग्रह हा सुद्धा सरकारी जे फायदे असतात, तर तुम्ही जर 10वी दृष्टी पाहिली तर 10वी दृष्टी जी आहे ती षष्ठ स्थानावरती जाते. आहे का बरोबर? बघा. हो सर. होय सर. येस, म्हणजे त्या ठिकाणी आपण बघितलं तर 10वी दृष्टी षष्ठावरती गेल्यामुळे सरकारी नोकरीमध्ये जास्तीत जास्त प्राधान्य मिळेल असं आपल्याला सांगायला
हरकत नाही. त्यामध्ये गुरु हा 12व्या स्थानामधून षष्ठ स्थानाला पाहतोय. गुरु शनी हे जे आहेत ते समविचारांचे आहेत. गुरु हा भाग्याचा कारक आहे आणि गुरुच्या राशीवरती स्वतः गुरुची दृष्टी आहे. आता हा गुरु जो आहे तो मोक्ष त्रिकोणातला आहे. तो मोक्ष त्रिकोणातला गुरु जेव्हा असतो तो भाग्येश आहे. तर त्याला तुम्हाला कल्पना आहे की अशा लोकांना वारंवार बऱ्याच बदल्या कराव्या लागतात, बदल्या घ्याव्या लागतात, इकडे तिकडे फिरावं लागतं, ट्रेनिंग असतं आणि अशा तऱ्हेने भरपूर कष्ट करून जातक हा त्या पदावरती विराजमान झाले आणि अतिशय चांगल्यापैकी कार्यरत आहे. आता आपण थोडासा ही पत्रिका कळली का, मग आपण दुसरा पुढे जायचं आहे आपल्याला. सर 91 साली तुम्ही म्हणलात 25 वर्षाचा, तेव्हा गुरु पण लग्नीच होता सर. हा हा म्हणजे काला कर्केटच होता पण. जो कायापालट आहे ना मॅडम, हो ज्याला आपण म्हणतो की जातकाच्या जीवनामध्ये संधी मिळणं, गुरुला शनीचा योग होणं, पंचम स्थानावरती योग होणं, पण लग्नामध्ये गुरु आल्यानंतर जातकाच्या जीवनामध्ये एक प्रकारचं वेगळ्या तऱ्हेचं जीवन त्याला प्राप्त होणं. तर अशा तऱ्हेने आता आपण थोडासा विचार करायचा आणि आहे. सर आधी तुम्ही दुसरी एक गोष्ट नेहमी सांगता की षष्ठ स्थानावरती जेव्हा जेव्हा शनीची दृष्टी असेल मूळ पत्रिकेमध्ये, तेव्हा हो, सरकारी नोकरीचा योग हा येतोच येतो. येस येस, तुम्ही हे नेहमी वारंवार सांगता सर. हो. आणि तसंच या व्यक्तीला सुद्धा सरकारी नोकरी चांगली मिळालेली आहे. आता प्रश्नच नाही, म्हणजे एवढ्या मोठ्या पदावरती ती व्यक्ती आहे आणि अनेक ठिकाणचा अनुभव, अनेक ठिकाणी पोस्टिंग, मध्ये सीबीआय, मध्ये IB अशी त्यांची पोलिसांची ट्रान्सफर होत असते. तर तशा प्रकारे त्या व्यक्तीने तिथे भरपूर प्रमाणामध्ये अनुभव घेतलेले आहेत. पण मुख्य योग काय आहे तर स्थानामध्ये, दशम स्थानामध्ये बळ कोणाचं आहे तर मंगळ आणि सूर्य. सूर्य हा उच्च आहे, मंगळ स्वराशीचा आहे आणि स्थानबली आहेत. तर तीनही ग्रह जे आहेत ते स्थानबली आहेत. चंद्र सुद्धा दशमामध्ये वाईट नाही जर तो रवियुक्त असेल तर. मग अशा वेळेला तुम्हाला पाहता आलं पाहिजे की लग्नेश जर चांगल्या मित्रांच्या सोबत बसला असेल तर त्यावेळेला त्या जातकाच्या जीवनामध्ये त्याचा हेतू, त्याची इच्छा ही पूर्णपणे यश मिळवून देते. अशा तऱ्हेचा विचार जो आहे तो आपल्याला करता आला पाहिजे. कळलं का? होय सर. हा. त्यानंतर आपण जर हे पाहिलं तर आता कोणत्या काळामध्ये, जसं कुलकर्णी मॅडमने आता सांगितलं की त्यावेळेला लग्नातून गुरु चालला होता, म्हणजे वय वर्ष 25व्या वर्षी. आता आपण बघितलं तर 66 अधिक 25 केले तर कोणतं साल येतं? नाही. 66 आणि 5 71 आणि 91 91 91. येस. म्हणजे 91-92च्या दरम्यान आपण जर पाहिलं तर मॅडम तो महादशेचा तक्ता लावा. हो, म्हणजे दशा आपण कशी लावते कॅल्क्युलेट लावते करायची, लावते. हा. दशेचा विचार कसा करायचा. नाही, थांबा, महादशा हव्यात ना. हा, हा. लावली. Yes. आता हा या ठिकाणी जन्म जो आहे, हा या ठिकाणी जन्माची जी दशा, त्याचा अंतिम हे आहे, तर तो कुठे आला तर 73 सालापर्यंत. ह्या ज्या तारखा दिल्या आहेत ना, तर दशा समाप्तीच्या तारखा आहे ना, लक्षात घ्या. होय होय होय. म्हणजे जातकाचं अश्विनी नक्षत्र आहे म्हणजे केतूची दशा. हम्म. त्याच्यानंतर 20 वर्षाची शुक्राची दशा आणि शुक्राची दशा तिचा समाप्ती काळ जो आहे तो 93 आहे. आपण मगाशी 91चा विचार केला होता नाही का? हो. म्हणजे आता कुलकर्णी मॅडमने सांगितलं की गुरु जो कोणत्या वर्षी कधी आला, कुठे आला, त्यावेळेला 93 मध्ये जातकाचं वय काय असेल हे जर तुम्ही पाहिलं 27. हा, मग 27. हा, त्या दरम्यान जातकाच्या जीवनामध्ये एक चांगलं वळण, चांगली इच्छा, चांगलं त्याला अपॉर्च्युनिटी जी काही मिळाली, संधी मिळाली, तर ती संधी जी आहे ती 93च्या ह्याच्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये महादशा समाप्त झाली. होय. कळलं? हम्म. आणि सूर्याची महादशा सुरू झाली 99. 99ला. सूर्याची महादशा 99 पर्यंत मॅडम. हा, पर्यंत. हो ना, म्हणजे 99ला संपली, हा 93ला सुरू होईल ना एप्रिलला. हा. आता ह्या 6 वर्षामध्ये जातक 99चा काळ आपण जर पाहिला तर जातक किती वर्षाचा होता?
हे आपण जर पाहिलं 33 हा, मग आता 33व्या वर्षापर्यंत जातकाने आपलं जे काही करिअर होतं ते कम्प्लीट केलं आणि हातामध्ये सत्ता मिळवली. म्हणजे त्याचे जे विचार होते ते वयाच्या 33व्या वर्षाच्या अगोदरच त्याने परिपूर्ण केलेले आहेत. म्हणजे काय की या ठिकाणी महादशेचा जो काही सारांश आपण पाहिला तर तो कसा असेल, तर त्यावेळेला आपण जातकाला फलादेश सांगते वेळी जातकाला संधी ही 93 सालानंतरच प्राप्त झालेली आहे. त्यावेळेला जातकाचं वय किती वर्षाचं होतं हा सुद्धा अनुमान आपल्याला पाहता आला पाहिजे. म्हणजे 93च्या नंतर 99 पर्यंत 6 वर्षामध्ये जातक हा स्वतः एस्टॅब्लिश झालेला आहे आणि चांगल्या पदावरती. आता पद मिळणं, यश मिळणं, दशम स्थानाशी संबंधित तुम्हाला अतिशय चांगल्यापैकी जातकाच्या जीवनामध्ये संधी उपलब्ध झाली आणि त्या संधीचा फायदा अकॉर्डिंग टू प्लॅनेटरी पोझिशन, सगळ्या गोष्टी जातकाच्या जीवनामध्ये जेव्हा घडत असतात तर त्यावेळेला तिथे तुम्हाला त्याची प्लॅनेटरी पोझिशन काय आहे, तर ग्रह जिथे विराजमान असतो त्या स्थानाला अतिशय महत्व असतं आणि तो ग्रह त्याचं डिरेक्शन ठरवतो की त्याला कुठे प्रवास करायचा आहे. मग अशा रीतीने आपण पाहिलं तर लग्नेश मंगळ आणि रवी युक्त आहे. आता मंगळ हा धाडसी आहे, त्यांनी शौर्य जिथे असेल ती जागा निवडलेली आहे. पण स्थान पण तसंच मंगळाला मिळालेलं आहे, स्थान चंद्राला पण मिळालेलं आहे आणि ते स्थान आपल्याला सूर्याला पण मिळालेलं आहे. मग अशा वेळेला त्या ठिकाणी सूर्य हा बलवान आहे. सूर्य कोण आहे, तर तिथे आपल्या जीवनामध्ये जे उच्च पदावरती घेऊन जाणारा, प्रमोट करणारा असा हा सूर्य. आता तो सूर्य दशमात असल्यानंतर दरवेळेला पोलीस खात्यामध्येच प्रमोशन होईल असं नाही, तर इत्यादी क्षेत्रामध्ये पण तुम्ही जर पाहिलं आणि सूर्य दशमात असेल तर जातक हा निश्चितच प्रगतीपथावरती जाईल हे ठाम तुम्हाला सांगायला हरकत नाही. पण त्याच्यावरती कुठल्याही तऱ्हेचे कुयोग नसावे असा हा नियम आहे. तर इथे तुम्हाला काही दिसतंय का की सूर्यावरती, चंद्रावरती, मंगळावरती कुठले कुयोग झालेले आहेत म्हणून? नाही. नाही आता सर, हा नाहीये सर. नाही सर, नाही. हा म्हणजे पूर्णपणे दशम स्थान जे आहे ते अतिशय शुद्ध झालेलं आहे, म्हणजे बलवान बनलेलं आहे. त्याच्यामध्ये शनीची दृष्टी नाही, राहूची दृष्टी नाही, केतूची दृष्टी नाही किंवा केतूच्या युतीत नाही, राहूच्या युतीत नाही. आणि अशा वेळेला जातकाच्या जीवनामध्ये जो काही अनुभव घ्यायचा होता त्याकरता जातकाने त्याचं करिअर निवडलं आणि ते करिअर त्याने पूर्ण केलं. मग नंतर तुम्हाला कल्पना आहे की ट्रेनिंग असतं, आणखी साईड ब्रँच असते, बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी जावं लागतं. डेप्युटी कमिशनर म्हणून त्याची अपॉइंटमेंट होते आणि एक मान सन्मान जो मिळतो तो दशम स्थानाशी संबंधित आपल्याला विचार केला पाहिजे. दशमामध्ये जर चांगले ग्रह असतील आणि ते कुठल्याही ह्याने दूषित झाले नसतील तर जातकाला मान सन्मान हा प्राप्त होणार. मग तो शनी असला, मंगळ असला तरी सुद्धा त्या ठिकाणी तो सन्मान देऊन जाणार, एवढं नक्की. कळलं? आता उपमहादशा ज्या आहेत ना मॅडम, अंतर्दशा, हो, लावू का त्या? हा, त्याचा तो लावा चार्ट. ओके. म्हणजे नेमकं शोधताना आपल्याला त्याला जे काही यश प्राप्त झालं त्या व्यक्तीला ते यश नेमकं कुठल्या काळामध्ये त्याला मिळालं असेल तर लावलं. इथे आपण जर पाहिलं थोडस लक्ष घ्या. सूर्याच्या दशेमध्ये सूर्याचाच अंतर्दशा ही 93च्या जुलै महिन्यामध्ये सुरू झालेली आहे. होय. त्यानंतर तिथे अंतर्दशा चंद्राची होती ती 94 जानेवारी. मंगळाची दशा होती 94 मे, म्हणजे 28/5/94. होय. त्यानंतर सूर्यामध्ये राहू आला तर त्यावेळेला एप्रिल महिन्यापर्यंत 22 एप्रिल 95. 95. आता हा जो कालावधी जो आहे हा थोडासा तापदायक ठरेल असं आपल्याला सांगायला हरकत नाही. कारण का
की त्या ठिकाणी 94 ते 95 हा साधारणतः 11 महिन्याचा कालावधी जो आहे, 11 महिने काही दिवस, तो त्या व्यक्तीने आपलं घरापासून दूर राहणं, ट्रेनिंग होणं आणि त्या ठिकाणी बराचसा ताणतणाव होणं, आणि ते त्यांनी सगळं पूर्ण केल्यानंतर जातकाला त्याच सूर्यामध्ये गुरुची अंतर्दशा जी आहे ती 10/2/1996 पर्यंत तिथे त्याला संधी मिळालेली आहे. कळलं का? आणि त्याच दरम्यान जातक जो आहे तो चांगल्या पोस्टिंगला तिथे विराजमान झालेला आहे. आता त्यावेळेला तुम्ही अकॉर्डिंग टू बर्थ डेट 1996 पर्यंत त्याचं वय जे आहे ते तुम्हाला शोधणं अत्यंत आवश्यक आहे. 30 आता किती झालं मॅडम? 30 होईल 30 ना? 30 हा. म्हणजे 30व्या वर्षी जातकाने आपलं संपूर्ण यश जीवनाचं जे काही सर्वोच्च विचार आहेत किंवा जे काही मिळवणं आहे ते वयाच्या 30व्या वर्षापर्यंत त्याने उपभोगलेलं आहे. होय. जेव्हा दशा वाचायची असते त्यावेळेला तुम्हाला मुख्य दशा शुक्राची सुरू झाली, लहानपणी केतूची होती, त्याच्यानंतर सूर्याची दशा सुरू झाली आणि नेमकी सूर्याची दशा सुरू झाली त्यावेळेला जातक किती वर्षाचा होता आणि त्याला एक दिशा प्राप्त झाली, ज्याला आपण म्हणतो कलाटणी देणारे ग्रह, कलाटणी देणारं स्थान. होय. आणि जीवनामध्ये कलाटणी मिळाली आणि ती चांगली कलाटणी मिळाली. त्याला आधार पहिल्यांदा ग्रहाचा आधार होता, गोचर ग्रहाचा आधार होता कुलकर्णी मॅडम म्हणाल्याप्रमाणे, आणि त्याच्यानंतर दशेचा सुद्धा आधार होता. मग असं करत करत जातकाने जे त्याला मिळवायचं होतं, त्याची इच्छा होती, त्याच्यामध्ये त्याला फलित चांगल्यापैकी प्राप्त झालेलं आहे. म्हणजे 1996 पर्यंत त्याला जे काही हवं होतं वयाच्या 30व्या वर्षापर्यंत, म्हणजे एक अवस्था असते वयाची, ती अवस्था त्यांनी पूर्ण केलेली आहे. हम्म. आता कोणाला काही विचारायचं असेल तर तुम्हाला मॅडम बॅनर काढा तो. हा, काढते. काढ. आता याच्यामध्ये तुम्हाला जर काही प्रश्न असतील तुमचे की खरोखर करिअरला जे काही यश मिळालं, त्यांनी जी काही शाखा निवडली, त्या शाखा निवडताना कोणत्या ग्रहाने त्याला आदेश दिला किंवा त्याचे विचार बदलले, तर विचारामध्ये कधी लक्षात घ्या, लग्नेश हा कोणाबरोबर आहे आणि कोणत्या तत्वात आहे त्याला अनुसरून त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये परिवर्तन होतं, नेतृत्व करतो. आणि मंगळ जेव्हा दशमात असेल, सूर्य जेव्हा दशमात असेल, त्यावेळेला जातकाच्या जीवनामध्ये, जीवनच्या सायकलमध्ये पोलिसांशी संबंध हा निश्चित येतो. मग तशाच प्रकारे या जातकाच्या ह्याच्यामध्ये स्वतः पोलीस अधिकारी, उच्च अधिकारी, आता तर ते डीजी आहे, फार पलीकडचं हे आहे, पोस्टिंग आहे. म्हणजे ती प्रगती पथावर नेणारा, थोडासा काळ वाईट येतो, थोडासा चांगला येतो, मध्ये मध्ये ज्या वेळेला काही बदल होतात, तर त्यावेळेला तुम्हाला काय पाहायचं आहे, तर जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे लग्नामध्ये जेव्हा गुरु आला त्यावेळेला त्या ठिकाणी गुरु आल्यानंतर तुम्ही जर बघितलं तर लगेच जातकाच्या जीवनामध्ये त्याचं कायापालट झाला. मग तसा हा गुरु धनत्रिकोणामध्ये आला, नंतर ते पराक्रमात आला, त्यानंतर चतुर्थात आला, आणि चतुर्थात आल्यानंतर त्या ठिकाणी जातकाच्या कुठल्या ग्रहांवरती त्याने योग केला, तर चंद्र, मंगळ आणि सूर्य याच्यावरती समसप्तक योग होता. आणि त्याच दरम्यान जातकाची प्रगती होत गेली. तर त्यावेळेला तुम्हाला जर वयाचा भाग विचार करायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही वय गृहीत धरून कोणत्या वर्षी जातकाला यश मिळण्याची शक्यता आहे किंवा जे आयुष्य आहे ते अतिशय छान उपभोगायला मिळेल असा विचार जो आहे तो तुम्हाला याच्यामध्ये करता आला पाहिजे. आता किती लोकांना, किती जणांना ही पत्रिका कळली आहे किंवा आणखी काही प्रश्न आहेत का, तर अगदी सर मी बोलू? दिलखुलास. हा, यस, बोला.
मला सर 96-97 साली रवीमध्ये शनीची अंतर्दशा होती आणि त्याच वेळेला सर शनी भाग्यात पण होता, म्हणजे मीन राशीमध्ये पण होता सर. तर दोन गोष्टी एकत्र जुळून आल्या असं म्हणू शकतो का आपण? म्हणजे तो त्यांच्या बघा पुढच्या नोकरीचा सगळ्या. हा. नोकरी तर 28व्या वर्षी मिळाली. हो. 28-29व्या वर्षी नोकरी मिळाली. बरोबर आहे. आता हो. एवढ्या मोठ्या पदावरती नोकरी एवढ्या कमी वयात मिळणं आणि एकाच याच्यामध्ये पास होणं हे कोण करतं? तर ती ग्रहस्थिती करते. माणसाचा सक्सेस जो आहे ना मॅडम, दशम हा. स्थानाचं तुम्हाला विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. दशम बरोबर आहे. स्थानाच्या बाबतीमध्ये तुम्ही विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि असा विचार जो आहे तो ह्या दशम स्थानामध्ये आढळतो. एक जर प्लॅनेट नसते तर त्याला ते सगळं मिळालं नसतं. नसतं. हो. तर आणखीन एक गोष्ट अशी मला विचारायची की जेव्हा भाग्यस्थानामध्ये शनी असतो त्यावेळेला ती व्यक्ती व्यवसाय करू शकत नाही, पण नोकरी चांगल्या प्रकारे करू शकते. हे बरोबर आहे का? हो, कारण षष्ठावरती दृष्टी आहे. बघा सरकारी म्हणजे नोकरीशी संबंध आहे. भाग्यातला शनी आपण सेवा म्हणतो ना, नोकरी हो. म्हणजे. हो. तर तसा विचार बरोबर आहे का असं मला विचारायचं. हो, दरवेळेला तसंच मिळेल असं नाही, पण नोकरीमध्ये सुद्धा उच्च पदावरती त्याला नोकरी मिळणं हे सुद्धा एक प्रकारचं भाग्यच आहे ना. हो. पण तो व्यवसाय दुसरी नाही करू शकणार जेव्हा भाग्यात शनी असतो त्यावेळेला. म्हणजे जनरल आता ह्या पत्रिकेबद्दलच नव्हे, आता इथे भाग्यात शनी आहे म्हणून हा विचार माझ्या डोक्यात असा आला की असं जर असेल तर व्यवसायापेक्षा नोकरी चांगली करू शकतो, नोकरीमध्ये चांगल्या वरतीपर्यंत जाण्याचे चान्सेस मिळतात. हा विचार बरोबर आहे का? बरोबर आहे मॅडम, पण कदाचित जर त्याला असं वाटलं की व्यवसाय करावा, पण हा. आता ही नोकरी एवढ्या चांगल्या प्रकारची आहे तर जातक बरोबर आहे. तर व्यवसाय करण्याची गरजच नाहीये. गरज काही आहे. हा. पण दुसरा भाग जनरल असा आहे असा माझा मॅडम, प्रश्न होता. दुसरा भाग हा. मॅडम असा आहे, याच्यामध्ये दृष्टीचा विचार केला तर लग्नेशच्या वरती मंगळाची दृष्टी आहे हो. 4थी, हो. 7वी चतुर्थात आहे हो. आणि 5वी जी आहे मंगळाची जी दृष्टी 8वी, तर ती 8वी आपण पंचमहार आहे. हो. पंचमात आहे. तर हो. त्या दृष्टीला एवढी किंमत नाही, पण लग्नावरती दृष्टी आहे म्हणजे एक साहस आहे. लग्नावरती बरोबर आहे. जेव्हा हो. मंगळ पाहतो त्यावेळेला ते ज्याला आपण म्हणतो की एक धाडस. प्रकारची परत धाडस आहे. मग आता हा. ते धाडस त्या जातकाच्या मध्ये निर्माण होणं, आणि मंगळ हा वेपनचा कारक आहे, हो. तर ते सुद्धा त्या ठिकाणी वेपन सुद्धा वापरलं जातं. काही वेळेला तशा तऱ्हेचे गोष्टी, तशा तऱ्हेचे पदार्थ त्या सर्व्हिसमध्ये उपलब्ध असतात. तर त्या ठिकाणी तुम्हाला अशा वेळेला असा विचार करून करिअर ठरवायचं असतं. बरोबर आहे. कळलं का? हो आता सर, जनरल असतात. भाग्यविधाता हा गुरु आहे. तर गुरुच्या मध्ये आपण जर बघितलं तर गुरुची दृष्टी ही मोक्ष त्रिकोणातली आहे आणि चतुर्थावरती त्याची दृष्टी आहे. चतुर्थ स्थानामध्ये 4 ग्रह योग करतायत आणि चतुर्थामध्ये येणारी रास जी आहे ती तूळ आहे, नाही का? हो. हो. हा. मग आता अशा वेळेला तुम्ही जर पाहिलं तर तूळ रास ही सुखाची रास आहे. तर त्या ठिकाणी हे 4 ग्रह जेव्हा एकत्र येतात, पाहतात, तर गुरु हा दृष्टीने सुद्धा अतिशय चांगल्यापैकी फलादेश जातकाच्या जीवनामध्ये देतो किंवा त्याला प्रदान करतो. अशा तऱ्हेचा भाग जो आहे तो तो कुंडलीमध्ये तुम्हाला तपासता येणं गरजेचं आहे. आणखी काही तुम्हाला विचारायचं आहे? तर तुम्ही मागं मीन राशीतल्या बुधाबद्दल पण सांगितलं होतं की अशी माणसं खूप इंटेलेक्च्युअल असतात म्हणून. आता बुध निचेचा म्हणून तुम्ही त्याला हे करू नका. होय. कारण का त्या ठिकाणी हो. हो. कोणासोबत आहे तर शनी सोबत आहे. शनी त्याचा मित्र आहे. हो. आणि अशा वेळेला त्या ठिकाणी कायद्याचं ज्ञान, बघा पोलीसमध्ये लॉ अँड ऑर्डर पण असते, क्राईम पण असतो आणि कायदा व्यवस्था ज्याला आपण म्हणतो ती सुद्धा तिथे त्याला शिकावीच लागते. कळलं का? म्हणून त्या ठिकाणी कायदा व्यवस्थेमध्ये सुद्धा कशी राखावी याचं ट्रेनिंग सुद्धा दिलं जातं. म्हणजे पोलिसांसारखं एक्सपर्ट व्यक्ती तुम्हाला मिळणार नाही. त्याला सगळ्या बाबतीमध्ये ज्ञान असतं. तसा भाग जो आहे तो त्या ह्याच्यामध्ये आपल्याला पाहता येतो. पण आता महादशा यावेळेला मी तुम्हाला पहिल्यांदाच तिथे
आपण बोर्डावरती मांडल्या होत्या. तर महादशेचा जो काही भाग आहे तो कशा रीतीने असावा, केतूच्या दशेत जन्म झालाय म्हणून तो वाईटच आहे असं नाही, पण केतूच्या दशेनंतर त्याचं जे बालपण आहे ते शुक्राकडे गेलेलं आहे आणि शुक्र हा चतुर्थेश आहे. त्या ह्याच्यामध्ये शुक्र चतुर्थातला भाग आहे आणि लाभेश पण आहे. आणि तो शुक्र कोणत्या स्थानात आहे मॅडम? लाभस्थानात आहे, सर अष्टम स्थानात आहे. हा अष्टम स्थानात मुंबईचा आहे. शुक्र आहे. मग अष्टम स्थानामध्ये येणारी रास कोणती आहे? कुंभ, कुंभ. होय नाही का? होय. हा. म्हणजे त्या ठिकाणी शुक्र हा जो आहे तो अष्टमात आहे. हम्म. पण शुक्राच्या राशीवरती जे 4 ग्रह योग करतायत आणि शुक्राच्या दशेपासूनच जातकाचं जे भाग्य आहे ते अचानक घडलं गेलं असं आपल्याला सांगायला हरकत नाही. कळलं? म्हणजे विद्यार्थी दशेमध्ये त्याचं वय जेव्हा किती वर्ष होतं तर 23-24 वर्षापर्यंत जातक एवढा काही हुशार नव्हता. शुक्राच्याच दशे अंतर्गत त्याचं जीवन चाललं होतं. पण तरी सुद्धा कालांतराने जेव्हा ग्रहस्थिती निर्माण होते आणि आता आपण इथे मे महिना पाहिलाय, एप्रिल महिना पण पाहिलाय, तर महादशेमध्ये असा एक नियम आहे की ज्याच्यामध्ये त्या महिन्यामध्ये रवी कुठे असतो, तर तुम्ही त्या महादशेचं हे पाहिलं तर रवी कुठे असेल त्याप्रमाणे त्याच्या फलिताची अपेक्षा करायची असते. आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर प्रति अंतर्दशेमध्ये जरी गेलात तरी सुद्धा रवीचा शोध घेणं अत्यंत आवश्यक आहे. मी याच्यापूर्वी मी कधीही महादशेचा विचार तुम्हाला सांगितला नव्हता, पण महादशा कशा पाहायच्या याबद्दल मी तुम्हाला सूचना केली होती. तर त्याचं हे प्रात्यक्षिक आहे. काय वाटतं तुम्हाला? सांगा. खूप छान समजलं सर. आणि एवढ्या व्यवस्थित महादशा म्हणजे कधी पाहायला शिकवल्याच गेल्या नाही सर. तुम्ही आज हे खूप छान सांगितलं सर. नाही, मी आज मुद्दाम हा विषय घेतला मॅडम, कारण का की आपण एवढी वर्ष शिकतोय पण महादशेचा मी कधी संदर्भ लावला नाही. आपण हो जेमिनी हो शिकलो, त्याच्यानंतर आपण सूर्य सिद्धांत शिकलो, सर्वतोभद्र चक्र शिकलो, पण तरी सुद्धा महादशेचा आपण काही तिथे कधी विचार केला नव्हता. पण आज का केला? कारण ही करिअर ओरिएंटेड जेव्हा एखादी गोष्ट असते तर त्यावेळेला तुम्हाला महादशेचा विचार हा निश्चितच करावा लागतो. आणि त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला नियम सांगतो महादशेचा, की ज्या वेळेला मुख्य महादशा, त्याच्यामध्ये येणारी अंतर्दशा, त्याच्यामध्ये येणारी प्रतिअंतर्दशा आणि प्राणदशा, तर प्रतिअंतर्दशा ही कधी कधी 15 दिवसाची असते. त्यावेळेला तिचं जे काही मूल्यमापन केलं जातं आणि त्याचा महिना तिथे सांगितला जातो. तर त्या महिन्यामध्ये जातकाच्या कुंडलीच्या स्थानांमध्ये सूर्य हा भ्रमण करणार असेल तर त्या दरम्यान निश्चितच जातकाच्या जीवनामध्ये अतिशय चांगल्यापैकी परिस्थिती होते आणि त्याचं कार्य हे पूर्ण होतं. तर त्याला सूर्य ग्रहाची अपेक्षा, आवश्यकता असणं गरजेचं आहे. सर मी बोलू का? हा, बोला. माझी पण केंद्र सरकारची नोकरी होती, सिनियर पोस्टवर होते आणि सिच्युएशन समवॉट सिमिलरच होती. सूर्य दशमात, शनी 12व्यात म्हणजे षष्ठावर दृष्टी, आता तुम्ही म्हणालात तसं, आणि लग्नेश गुरुची पण गुरु चतुर्थात म्हणजे दशमावर दृष्टी, अशी परिस्थिती होती. फाईन, हो. व्हेरी व्हेरी गुड. हा, हा. आणि राहू महादशेत जन्म त्यामुळे ते हे झालं. अच्छा. आणि मला असं विचारायचं होतं की ह्यांनी एमपीएससी आणि युपीएससी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स दिल्या तर त्याच्याकरता 6वं स्थान बलवान पाहिजे की दशम स्थान बघायचं? नाही, बघा काय माहितीये का, दशम स्थान जे आहे ना, 3, 6, 10 ही हा. उपचय स्थानं आहेत. हम्म. 3, 6, 10 मध्ये जर एखादे ग्रह असतील किंवा ते पाहत असतील, आता आजचा विषय फक्त आपलं कुठल्या विषयाची निवड करावी याबद्दलचा आहे. हा, बाकी हा. लग्न कोणाशी होईल, व्यापार कुठला होईल त्या सगळ्या गोष्टी काय आपण आज नाही, चर्चा करणार नाही. नाही हा, हा, हा. आहोत. जनरली आपण तेव्हा करतो. हम्म. तर ह्या वेळेला ह्या ठिकाणी काय झालेलं आहे, हा. तर तुम्ही बघितलं तर पर्टिक्युलर करिअर कुठल्या साईडला कसा गेला मनुष्य, तर ह्याचा हम्म. अंदाज तुम्हाला आला पाहिजे. उदाहरणार्थ आपण एक थोडासा विचार करू की समजा लग्नी गुरु असता तर जातक हा हम्म. वाणिज्य शाखेकडे जातो.
हो का? बँकिंगकडे जातो. अच्छा. त्या ओके. गुरुला हो बरोबर. शिपायाचं धाडस नसतं, हा. सोल्जरचं धाडस नसतं. हम्म. कळलं का? हो. अधिकतम कर्क लग्न हे सेवेतलं लग्न आहे, सर्व्हिस कॅरेक्टरचं आहे. हम्म. आणि त्याचा अधिपती जो आहे तो दशमात अग्नितत्वाच्या राशीत आहे, हम्म. अग्नितत्वाच्या ग्रहांसोबत आहे. हो हो बरोबर. मग अशा वेळेला एखादा व्यक्ती फायर ब्रिगेडचा मोठा अधिकारी पण बनू शकतो, हम्म. कारण का ते एलिमेंट्स कुठले आहेत तर फायर एलिमेंट्स आहेत. हम्म. कळलं का? हो. मग अशा वेळेला जातकाची जी निवड आहे त्याने स्वतः असं ठरवलं की आपल्याला युपीएससी मध्ये किंवा एमपीएससी मध्ये आपल्याला ह्या खात्यामध्येच जायचं आहे. हम्म. आणि जरी यांनी एमपीएससी केलं असतं तरी सुद्धा कालांतराने ती व्यक्ती आय एस झाली असते. तर नियम आहे, हम्म. अमुक एक वर्ष झाल्यानंतर तिथे आय एस ची पोस्टिंग ती त्याला प्राप्त होते. हम्म. मग अशा ह्या ठिकाणी अशी व्यक्ती जी काय कार्यरत होती तर त्याला कारण काय आहेत याचा विचार करणं आणि त्याच्यावरती भविष्य ठरवणं, त्यामध्ये महादशेचा आपण संदर्भ घेतला आणि गोचरचा पण संदर्भ घेतला. तर गोचरचा संदर्भ एवढ्यासाठी घेतला की जातकाच्या प्रगतीमध्ये गुरु हा ग्रह हा त्याला संधी मिळवून देणार आहे का नाही, का त्याच्या भाग्यामध्ये बदल होणार आहे. राहू केतू तर प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये आहेत, तरी सुद्धा त्या ठिकाणी जातकाला ही संधी प्राप्त झाली आणि आता जवळपास करिअर संपायला आले, म्हणजे जॉब हो संपायला आलेले बरोबर. आहे, हो नाही का? हो सर. ओके. मला वाटतं 2026 साली संपूर्ण पेन्शन मध्ये रिटायर. रिटायरमेंट आहे. ओके सर. म्हणजे एवढी वर्ष वयाच्या 58 वर्षापर्यंत कार्यरत असणं आणि एकाच ठिकाणी एकाच पब्लिक सर्व्हिस हो मध्ये बरोबर. ओके. काम करणं, हो. तर ते कसं सर. मिळालं, कसं लाभलं, त्याच्यावरती महादशेचा विचार केला. तर आपण जन्मता केतूची दशा, मग शुक्राची दशा, मग सूर्याची दशा, मग मंगळाची दशा, मग राहूची दशा आणि नंतर गुरुची दशा. आता केतूचा जन्म असेल तर गुरुची दशा जी आहे ती ऐन उमेदीच्या काळामध्ये येते की नाही बघा तुम्ही. हो हो माझं पण तसंच होतं. राहूची महादशेत जन्म झाला आणि गुरुची ऐन उमेदीच्या शिक्षण आणि करिअर दोन्हीचं बरोबर गुरुची महादशा. येस, म्हणजे वय वर्ष 23-24च्या दरम्यान यू बिकम मास्टर. येस. आणि शनीच्या याच्यामध्ये तुम्हाला सरकारी नोकरीचं प्राधान्य मिळालं. मिळाले. बस बस सेम सर. सेम चालेल. येस, सेमच आहे. सर थँक्यू. म्हणजे महादशेचा विचार करते वेळी तुम्हाला त्याचे जे टेक्निक आहे ते कसं वापरायचं किंवा हो त्याचा बरोबर. अंमल कसा होतो, महादशेचा विचार करताना त्याचा अंमल कसा येतो, तर तो आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. हो सर बरोबर आहे सर. ओके सर. थँक्यू. थँक्यू. सर एक मी विचारायचं. विचारू का एक सर? हा बोला ना. कोण बोलतोय नंतर त्यांना बोलू द्या आधी. बोला आधी मॅडम. हा जय मॅडम बोला. समजा सर हे शिक्षण घ्यायच्या आता आपलं काय चाललंय की शिक्षण शाखा कशी निवडायची, हो की नाही? मग त्यांनी शिक्षण तर इंजिनिअरिंग मध्ये घेतलंय बीएससी आणि बीएससी नाही नंतर आयआयटी मध्ये पण त्यांनी हे केलं ना इंजिनिअरिंग. पण मग ज्या क्षेत्रामध्ये त्यांनी शिक्षण घेतलंय त्याच क्षेत्रात त्यांना जॉब नाही केला, नंतर त्यांनी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम दिल्या, मग हे कसं सांगायचं ह्याच्यावर? आता सांगतो आणि शाखा निवडायची वेळेला जर ते विचारायला आले असते की मी कोणती शाखा निवडू, तर कसं सांगितलं असतं? सांगतो. कोण बोलताय आपण? मी कवठेकर बोलतेय सर. कोण? कवठेकर सर. हा, आता असं आहे मॅडम, तुम्हाला आता बीडचे जे आता एसपी आलेले आहेत नवीन, बीड जिल्हा आहे ना आपला परभणीच्या जवळ, तिकडचे जे नवीन एसपी आलेले आहेत तर ते आयआयटी मधून आले पहिले. ओके. आणि ते राजस्थानचे आहेत. आयआयटी झाल्यानंतर ते त्या ठिकाणी युपीएससी मध्ये गेले आणि बऱ्याच ठिकाणी त्या कार्यरत झाल्यानंतर आता ते बीडमध्ये फार सेन्सिटिव्ह भाग आहे, त्याच्यामुळे त्यांची पोस्टिंग त्यांना आणलं गेलं, कारण डेरर माणूस आहे, दबंग आहे थोडक्यात. आता राहिला तुमचा प्रश्न काय आहे की तुम्ही जर बघाल तर अनेक लोक जसं गुजरातचे ते मिस्टर भट होते ते सुद्धा आयआयटी मध्येच होते. आता पोलीस कस्टडीमध्ये आहे. माझा प्रश्न असा होता की ज्या क्षेत्रामध्ये हे शिक्षण घेतलं त्याच क्षेत्रात पुढे
येतो कार्यरत नाही झाले. हा, जॉब नाही येतो नाही. केला. असं नाही. ओके सर. हा पण एक हा मंगळाची आवड आहे ना. मी काय सांगितलं तुम्हाला, हा ते इंजिनियर झाले, त्याच्यानंतर IIT झाले, जॉब पण केला, पण माणसाचं नशीब कुठे माणसाला घेऊन जातं अच्छा. हा हा तर ते आपल्याला बघितलं पाहिजे. तर त्यांचं करिअर मंगळाचं जिथे क्षेत्र असेल, आता काही लोक आर्मीमध्ये जातात, काही एअरफोर्समध्ये जातात, हो काही नेव्हीमध्ये जातात. हा मग त्या ठिकाणी त्यांचं खूप काय होतं की डायव्हर्ट होतं. हो मग तसं ह्या व्यक्तीचं जीवन डायव्हर्ट झालं. पण हा ते एवढ्या उच्च पदावरती शिक्षण घेतल्यानंतर आता मुळातच हुशार असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांना साईड बेल्ट म्हणजे ज्या ठिकाणी अतिरिक्त ज्याला आपण शिक्षण म्हणतो ते शिक्षण केलं आणि एका दमामध्ये ते IPS झाले. बरं, आता तर हो, तुमचा म्हणजे हे प्रश्न सगळं त्यांच्या त्याच्यामुळे दशमातल्या झालं का? ग्रहांमुळे सगळं झालं. आणखीन आता तुमचा प्रश्न विचारा व्यवस्थित. हा, खरं प्रश्न सर, माझा असा होता की शिक्षण तर ज्या असं म्हणजे आपण आता समजा एखादी कुंडली आली आपल्याकडे, आणखीन या क्षेत्रामध्ये शिक्षण घेतलेलं आहे, समजा इंजिनिअरिंग म्हणा किंवा, तर त्याच क्षेत्रामध्ये पुढे ते जॉब मिळेल त्यांना किंवा व्यवसाय करतील, असं हे असं सांगू शकतो का आपण कुंडलीवरून? शेवटी जिथे जातकाचं जीवन पहिला तुम्हाला समजवतो. आता समजा इथे हा मिथुन सर. रास असते, हा बरोबर आहे, हा तर ते महसूलमध्ये गेले असते. अच्छा. शेवटी तुम्ही कुठल्या प्लॅटफॉर्मवरती उभे आहात, इथे ओके. प्लॅटफॉर्म मेषेचा आहे. बुधाचं असतं तर ते महसूलमध्ये गेले असते. येस, बरोबर. महसूलमध्ये. हा हा जर समजा त्या ठिकाणी मेष लग्न असतं, हम्म. आता उदाहरण सांगतो तुम्हाला मी, हा सर. लग्न दशमात उच्चीचा हो. असेल, हा हा तर त्यावेळेला सुद्धा तिथे कार्यक्षेत्र जे आहे ते मंगळाच्या अखत्यारीतच असेल. अच्छा. हो बरोबर. जसं तुम्हाला सांगतो, एक चंद्रशेखर रोकडे नावाचे अधिकारी होते आपल्याकडे मुंबईमध्ये. हम्म. हा त्यांचा हा जन्म 1954 सालचा आहे आणि त्यांचं ओके. लग्न मकर आहे. मकर बर. लग्न हे शासकीय लग्न आहे. अच्छा, ते शनीच आहे पहिला म्हणून. ते पहिला फॉरेस्टमध्ये होते. ओके. फॉरेस्ट मधून ते कोर्टात गेले, हा कोर्टामध्ये न्यायाधीश झाले. हा त्याच्यानंतर ते MPSCच्या ह्याच्यातून नंतर ते मुंबई पोलीसमध्ये आले. अरे कारण वा. प्राधान्य असतं ना, हा फॉरेस्ट पहिलं प्राधान्य हा असतं, हा हा आर्मीचं आणि याचं हा प्राधान्य असतं. मग ते पोलीसमध्ये आले. पोलीस नंतर ते BMC मध्ये गेले. किती बदलले म्हणजे. हा, आता BMC मध्ये पण ते कमिशनर म्हणूनच गेले. अच्छा. हा. राहिला भाग असा की त्यांचं लग्न मकर, राजधनु, हम्म. हम्म. दशमात शनी, दशमात उच्चीचा. हो. लग्न दशमात उच्चीचा. हा आता शनी उच्च. म्हणजे प्रशासकीय आलं. हो. मग अनेक क्षेत्रामध्ये प्रशासकीय कार्य केलं आणि आता ते रिटायर झाले. रिटायर झाले. बरोबर आहे. आता 1954 नंतर आता विचार करा तुम्ही, आज ते 70 वर्षाचे आहेत. हो, आता कधीच रिटायर झाले म्हणजे असते. 10 वर्षापूर्वी, 12 वर्षापूर्वी रिटायर झाले ना ते. 2014 मध्येच, 14 मध्येच रिटायर झाले असते. हा, म्हणजे तिथे बरोबर आहे. तुम्हाला जर बघायचं असेल, आणि हम्म. आता ते व्यावसायिक म्हणून आहेत आणि ते पण विदर्भातलेच आहेत. ओ. अच्छा. कळलं का? हो सर, तर हो समजलं एनिवे, सर. हा, तर तुम्हाला त्या जातकाच्या याच्यामध्ये आता पर्टिक्युलर ही जी पत्रिका आहे, तर ह्या पत्रिकेमध्ये रास मेष आहे. मग हृदय कसं असेल? कसं असेल म्हणजे? शौर्याचं आहे. शौर्य. हो, एकदम मंगळाचं म्हणजे हे, मंगळाच्या Yes. राशीमध्ये चंद्र आहे, मेष रास आहे मेष होतं. त्याच्यामुळे. मग शौर्याची निवड करणार ना धाडसीपणा मग. एकदम म्हणजे असं, धाडसी आहे. शौर्य, धाडसी. Yes. धाडसी आहे. आणि रवी आहे तो प्रशासकीय आहे आणि अधिकार पदावरती आहे. मग हो एखादा मंगळ हा कॉन्स्टेबल सुद्धा होऊ शकतो, नाही का? हो बरोबर आहे. हो. हे त्याचं नशीब असतं. सर, तो समजा तुम्ही कॉन्स्टेबल मगाशी म्हणालात तसं मिथुन लग्न आहे, आणखीन दशमामध्ये मंगळ आहे, म्हणजे मी नाही, हा, मिथुन लग्न आहे, हरकत मीनेच नाही. मंगळ. सांगतो तुम्हाला. आणि हा सर. मिथुन लग्न आहे, दशमात बुध आहे असं समजा. बुध. शेवटी हा. बुध हा बँकिंग पण आहे आणि रेव्हेन्यू पण आहे, हम्म. व्यापारी पण आहे, हो MBA बरोबर. पण करू शकेल, मार्केटिंग हो, पण करू शकेल. करू शकते. म्हणजे शेवटी जातकाचा कल
हा त्या प्लॅनेट वरती आधारित आहे. अच्छा. आता पण ही तिथे समजा पत्रिका मंगळ असेल तर तो म्हणजे इंजिनिअरिंगला पण जाऊ शकेल. हो जाऊ शकेल. मंगळ बुधाची जी युती असते त्यावेळेला माणसाचं गणित अतिशय चांगलं असतं. मंगळ मेष राशीत वृश्चिक राशीत असेल तरी सुद्धा तो गणित तज्ज्ञ असतो. ओके सर, समजलं, छान समजलं सर. हा. थँक्यू. म्हणजे गणितासाठी तुम्हाला कुठलं गणित करायचं आहे, बँकिंगचं गणित जे आहे ते गुरुकडे, त्याला चक्रव्याढ व्याज म्हणतो, चक्रवाढ. हा, चक्रवाढ कारण तो व्याज. रेव्हेन्यूचा हे आहे ना, म्हणजे हो हो. मिळकत आहे. हा. त्याच्यानंतर मंगळ गुरुची युती असेल तो प्रॉपर्टीमध्ये असेसमेंट मध्ये जाईल. अच्छा. हा, प्रत्येक ग्रहाच्या मंगळ गुरु, युतीला हो, महत्व प्रॉपर्ट आहे. मंगळ भूमीचा कारक प्रॉपर्टी आहे. आहे, भूमीचा बरोबर. कारक आहे. हो. मग एखाद्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तो त्या महसूल खात्यामध्ये जाईल की जिथे हो राष्ट्राला किंवा राज्याला रेव्हेन्यू कसा प्राप्त होईल, नाही का? हो सर, बरोबर आहे. येस. सर आता एक हो, जसं समजलं आजचे सर. आजचे राज्यमंत्री, गृहराज्यमंत्री योगेश कदम आहेत, हो. तर त्याची वृश्चिक रास आहे, म्हणून त्यांना अच्छा. गृहराज्यमंत्री सिटी म्हणजे ऑल सिटीज, हं. नागपूर, पुणा, नाशिक, मुंबई, या सगळ्या हं. मेजर सिटी जे आहेत त्याचं खातं मिळालं. कारण तो वृश्चिकेचा आहे. मंगळाचं. वृश्चिकेचा आहे. हं. त्याचे वडील वृश्चिक लग्नाचे आहेत. अच्छा. म्हणजे कनेक्टिव्हिटी कुठे आली? हो हो, बरोबर समजलं सर. असं आहे. थँक्यू सर. थँक्यू. धन्यवाद सर. बरं, नेक्स्ट सर एक विचारायचं होतं. बोला. सर, राहूच्या महादशेमध्ये उच्च शिक्षण पूर्ण होऊ शकतं का, आणि कुठल्या क्षेत्रामध्ये होऊ शकतं? होऊ शकतं. बघा, पहिली गोष्ट म्हणजे महादशेपेक्षा जातकाची कुंडली ही कुठल्या शिक्षणाशी संबंधित असेल. आता उदाहरणार्थ आपण विचार केला तर जातकाने शिक्षण कोणतं घ्यावं? शेवटी तुम्हाला शिक्षण हा राहूचं पण देतो, गुप्तहेर देतो, डिटेक्टिव्ह देतो, त्यानंतर जंतर मंतर करणारे पण देतात. ते पण शिक्षणच आहे एक प्रकारचं, नाही का? स्पाय हे पण शिक्षण आहे. डिटेक्टिव्ह पण शिक्षणच आहे. शाखा आहे ती एक प्रकारची, त्याची आवड आहे. खबरी काढणे हा एक माणसाचा छंद असतो. कोणाच्या घरी काय चाललेलं आहे ही पण भानगड लक्षात यावी, हे राहूचं काम. आता अशा वेळेला ते जाऊ द्या, पण मुळात जातकाचा समजा दशमात राहू आहे असं आपण समजू, तर तो कोणत्या राशीत आहे त्या राशीला महत्व आहे. कळलं का? आता तो जर कर्क राशीमध्ये असेल असं समजा, तर कर्क रास ही मुळातच सायन्सची आहे, विज्ञानाची आहे, विज्ञान शाखेची आहे, आणि जलतत्वाशी संबंधित असणारे शोध. आता काही लोक अँटार्क्टिकला जाऊन तिथे शोध घेत असतात, ते पण जलतत्व झालं ना. काही लोक आर्टिक ओशन मध्ये जातात, काय करणार? शेवटी पाण्याचा संबंध आला. काही वेळेला काही लोक वीज कंपन्यामध्ये जातात, काही वेळेला अडाणी बनतात. गौतम अडाणी कुंभ राशीचे आहेत, पण त्यांचं मेष लग्न आहे. तर त्यांना पॉवर सेक्टर चांगलं जमलं, त्यांना पोर्ट चांगला जमला, त्यांना वाहतूक चांगली जमली, त्यांना धारावी लँड डेव्हलपर चांगली जमली, नाही का? शेवटी त्यांचा कल कुठे गेला? मूळ कुंडली काय सांगते? सगळे ग्रह चांगले असतात असं नाही. तरी सुद्धा जातकाने करिअर करताना जर तुमच्याकडे एखादी व्यक्ती वयाच्या 20व्या वर्षी आई घेऊन आली किंवा वडील घेऊन आले की माझ्या मुलाला मी कोणत्या शाखेचं शिक्षण देऊ तर ह्याचं भलं होईल, असा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी तुम्हाला ग्रह, रास आणि स्थाने, म्हणजे फक्त दशम स्थानच फळ देईल असं नाही. कधी कधी षष्ठ स्थानामध्ये असे ग्रह आले तरी सुद्धा त्या जातकाच्या जीवनामध्ये यश मिळण्याची शक्यता आहे, पण ती नोकरी संदर्भात आहे. षष्ठात ग्रह नसेल, बघा 3, 6, 10 ही जी स्थानं षष्ठात ग्रह आहेत, नसेल तर हा, तर त्याचा अधिपतीचा असणार ना, पण बाप असेल की त्याचा. आपल्याकडे स्वामीचा राशीला विचार कर, हा त्या स्वामीचा राशीचा विचार करायचा. हा प्रश्नच नाही. अधिपती, हु इज द लॉर्ड, हु इज द
त्याचे विचार काय. उदाहरण मी तुम्हाला सांगतो साधी गोष्ट. माझा लग्नेश सूर्य हा वृषभ राशीत आहे. वृषभ राशी कलावंताची आहे नक्की. माझ्याकडे अनेक प्रकारच्या कला आहेत. मी ज्योतिषी नाही आहे मुळामध्ये. ज्योतिष हा माझा फक्त आनंद आहे. पण मला काय आवडतं तर मला टेक्निकल आवडतं, मला इंजिनिअरिंग आवडतं, मला ज्याला म्हणतो आपण की योद्धा आवडतो, मला लोकांशी भांडायला आवडतं, कारण तो तिथे मंगळासोबत आहे. मला कॉम्पिटिशन करायला आवडतं, मला लोकांना सुपडा साफ करायला आवडतं. ती माझी आवड आहे. काय वाटतं? बोला. माझ्याकडे अनेक कला आहेत. मी इंजिनिअरिंग मध्ये करू शकतो, ऑटोमोबाईल मध्ये करू शकतो, फॅब्रिकेशन मध्ये करू शकतो. तर म्हणजे मल्टी टॅलेंटेड आहात. नाही, मी ऍक्टर सुद्धा आहे. मी ऍक्टिंग क्लास पण चालवलेले आहेत. अच्छा. हा, आज अनिल कपूरचा वाढदिवस आहे. हो सर, माहितीये. तुम्ही मूवीज मध्ये पण काम केले ना, हिंदी पिक्चर येस. मध्ये. हो, सर कुठचा पिक्चर? बरेच अमर पिक्चर अकबर केले. अँथनी मध्ये केलं. अमर अकबर आहे, सागर आहे, सगळे केले, बरेच केले. आम्ही प्रोडक्शन मध्ये पण होतो, म्हणजे दरवेळेला सर कॅमेरा अमर समोर अकबर अँथोनी मध्ये कुठलं कॅरेक्टर आहे? कारण मी 10 वेळा पिक्चर बघितलाय. तय्यब वाली प्यार का दुश्मन हाय हाय गाणं पहा, त्याच्यामध्ये आहे. आणि त्यावेळेला बरं मी बरं 25 वर्षाचा होतो आणि आता मी बरं 74 वर्षाचा आहे. विचार करा, 50 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, 1977 साली. ठीक आहे बघेल, परत एकदा बघते अनेक तुमच्याकरता. वेळा बघा. बरं, ठीक आहे, चला कम टू पॉइंट. मी काय तो सोडा, आपल्याला शिकायचं आहे. सर मी एक विचारू. हा, बोला मॅडम. ऍक्च्युली मगाशी माझी जी शंका होती ती विजया मॅडमने विचारली, त्यामुळे मग शांत राहिली. पण तरी पण मी आता मला असं वाटतं की समजा आज आपल्याला असं वाटतंय की ही व्यक्ती IPS मध्ये गेली किंवा चांगल्या सरकारी याच्यामध्ये त्यांनी चांगलं नावलौकिक मिळवला, पण 12वी झाल्यानंतर उच्च शिक्षणाची फॅकल्टी आणि कोणती निवडावी असा बरोबर, जर विचार आला असता बरोबर. तर आपण भाग्यस्थान आधी पाहिलं असतं. नाही, आणि असं नाही. बघा, त्याचा कल कुठे आहे. हा तेच तेच. भाग्यस्थानचा समजा आता तिथे आपण बघितलं तर मीन रास आहे, शनी आहे, हो बुध आहे. हो पण जातकाचा लग्नेश हा कोणासोबत आहे, हा जातक हा ती शाखा निवडतो. हो. हे आता तुम्ही, हे मला आता आज कळलं नीट की तो लग्नेश कोणाबरोबर आहे याच्यावर येस, आपण हे बघावं. नक्की. पण एरवी आपण उच्च शिक्षण म्हणून भाग्यस्थान पाहिलं असतं ना सर? हो, पाहिलं असतं, का नाही पाहिलं, नक्की पाहिलं असतं. पण आता समजा त्या ठिकाणी ह्या व्यक्तीने एक ऍडव्होकेट बनला असता हा तर तिथे सुद्धा प्रगती केली असती. ऍडव्होकेट झाल्यानंतर तो जज झाला असता, हो. नाही का. एखादा हम्म. बुधाचाच व्यक्ती तिथे आणि शनीचीच व्यक्ती त्या ठिकाणी न्यायाधीश होऊ शकते. हो तर मग क्रिमिनल लॉयर झाले असते का? झालं असतं, काय व्हायला हरकत काय. तुम्ही आमच्या क्लासला पहिल्यांदा आलात का? सर 3-4 लेक्चर अटेंड केले तुमचे. बाकीच्या वेळेला येत नाही तुम्ही? नाही ना सर, आता हल्लीच जॉईन केलंय ना, नवीन अभिजित कदम बोलतोय. हा हा, बोला बोला बोला. क्रिमिनल लॉयर. आता पहिली गोष्ट, क्रिमिनल लॉयर हा मंगळाच्या अखत्यारीतला आहे. क्राईम डिपार्टमेंट संपूर्णपणे चोर आणि पोलीस हे दोघंही मंगळाकडेच आहेत. कळलं का? हो सर. मग चोर आणि पोलीस मंगळाकडेच आहे. मग आता तिथे जर एखादा क्रिमिनल ऍडव्होकेट होण्यासाठी सुद्धा बुध आवश्यक आहे. बुध आर्ग्युमेंटचा कारक आहे. पण त्याच्यानंतर प्रगती करायची असेल तर शनी पाहिजे. स्टेप बाय स्टेप डायरेक्ट न्यायाधीश बनू शकत नाही. कधी कधी PP बनतो, पब्लिक प्रॉसिक्युटर बनतो. तर पब्लिक प्रॉसिक्युटर बनते वेळी तुम्हाला मिथुन लग्न आणि कर्क लग्न पाहिजे, जो लोकांचं काम करतो. कळलं? आता मिथुन आणि म्हणजे बुध आला. तुम्हाला माहितीये प्रवीण चव्हाण नावाचे एक पब्लिक प्रॉसिक्युटर बॉम्बे हायकोर्टला होते, ते आता जेलमध्ये आहेत. माहितीये का? नाही हो सर, सर नाही. हो, माहितीये. माहितीये ना, ते कन्या राशीचे आहेत. आणि आता
पेन ड्राईव्ह जो फडणवीसांनी घेतलेला आहे ना हातामध्ये, तो त्यांचाच रेकॉर्डिंग आहे. सगळी माहिती असायला पाहिजे आपल्याकडे. पेपर वाचला पाहिजे, टीव्ही बरोबर आहे. पाहायला पाहिजे. हा, बरं. हळदणकर मॅडम विचारा. हो, नाही कळलं. म्हणजे आपल्याला या जातकाच्या बाबतीत सूर्य, चंद्र आणि मंगळ हे दशमात बसलेले असल्यामुळे खूप चांगला फोकस त्याने मिळतोय की ही व्यक्ती पोलीस खात्याशी किंवा चांगल्या ह्याच्यावर येस, प्रशासकीय इथे स्थानावर तो जाऊ शकतो. येस. हा, त्यामुळे दुसरा भाग शनी असा आहे आणि मॅडम, बुध दुसरा भाग शनी सांगतो आणि तुम्हाला. बुध जरी असले तरी त्याने इथे जाण्यास काही हरकत नाही. दुसरा आणखी भाग सांगतो मॅडम. आता जर समजा एखाद्या व्यक्तीची सिंह रास असेल, मग हा. तुम्ही दशमस्थान सोडून द्या. सिंह राशीच्या व्यक्ती ही अंमलबजावणी डिपार्टमेंट असतं, त्याच्यामध्ये काम करणारे असतात, एन्फोर्समेंट डिरेक्टर. अच्छा. म्हणजे ते सिंह राशीकडे येतं. आता अख्ख्या देशाची अंमलबजावणी करते वेळी तुम्हाला त्यातलं ज्ञान असायला हवं की नाही? हो, हवं ना. मग अशा स्थितीमध्ये जातात. पण तरी सुद्धा करिअर निवडताना आता एखादा मनुष्य डॉक्टर बनू शकतो. मी तुम्हाला त्या दिवशी सांगितली पत्रिका एक डॉक्टर लेडीची, कर्कलग्न आहे, हो. हम्म. नाही का? होय. मग आता कर्केचा मनुष्य डॉक्टर बनू शकतो, का नाही बनू शकत? काय शेवटी ती गायनिक आहे मुलगी. हो, बरोबर. असं आहे. मग त्या ठिकाणी तुम्हाला पब्लिक सर्वंट, पब्लिक सेवा, लोकांमध्ये सेवेकरी असणारे लोक, मग एखादी नर्स पण बनू शकते. पण आपला तो विषय नाही. नर्स, वॉचमॅन, ड्रायव्हर, रिक्षा ड्रायव्हर, क्लार्क, ह्या पत्रिका मी घेणार नाहीये. असे तर भरमसाठ लोक भेटतील, तर तसं नाही. इथे मूळ एखादी व्यक्ती या उच्च तराला का गेली. आता मगाशी मी ते चंद्रशेखर रोकड्यांचं नाव सांगितलं तुम्हाला. मकर लग्न, लग्न दशमात उच्चीचा. मग आता त्या व्यक्तीने एवढं सगळं सगळं गाजवलं. 93चा दंगा झाला त्यावेळेला ते बॉम्बे SP1 होते, झोन 1, जेव्हा 93चा दंगा झाला त्यावेळेला. कळलं? त्यानंतर एन्काउंटर झाले. एन्काउंटरचं ते HQ होते त्यावेळेला. त्याच्यानंतर हेडक्वार्टर ऑफ बॉम्बे CP पोलीस. असं आहे. बऱ्याच वेळेला अशा गोष्टी माणसाला फलादेश मिळतो. असे अनेक अधिकारी आहेत की ज्यांच्या, जसं एक आमच्या एक चव्हाण मॅडम म्हणून होत्या, आहेत नाही आता त्या आता मला वाटतं ऍडिशनल DG आहेत. त्यांचे वडील DCP होते, शीला मोरे. राजा शीला चव्हाण आहे. सरवटे म्हणून एक आहेत. अशा लेडीज पण चांगल्यापैकी IG झालेल्या आहेत. मग असं का होतं? दरवेळेला प्रत्येक मनुष्य पोलीस बनेल असं नाही. तो यदा कदाचित मोठा व्यापारी पण बनू शकतो. पण स्पेशली करिअर करते वेळी तुम्हाला कोणते प्लॅनेटरी पोझिशन असायला हवेत. त्याचं लग्न काय, लग्नेश कुठे पडले, त्याची आवड काय, त्याची आवड अवश्य आहे ना. होय. आता जसं तुमच्या शिक्षण क्षेत्राशी संबंध आला, का आला? कारण तिथे गुरुचा प्रभाव आहे. मग गुरु विद्येचा कारक आहे, गुरु शिक्षणाचा कारक आहे, गुरु शिक्षिकेचा कारक आहे, नाही का? होय. आणि तुम्ही म्हणालात तसं शनीची दृष्टी जर षष्ठ स्थानावर असेल तर शासकीय हे मिळू शकतं. आणि बेनिफिट मिळू रवी शकतो. पण त्याच्यासाठी पूरक ठरतो, प्रशासनासाठी. असं आहे. म्हणून प्रत्येक ग्रहाला अमुक एक डिपार्टमेंट सोपवलेले आहेत. बरं, आता महादशेचा संदर्भ कळला का विद्या कुलकर्णी मॅडम? हा सर. महादशेचा संदर्भ कळला का? हो सर, हो सर, एकदम प्रश्नच नाही सर. आणि दशा म्हणजे जरी योग असला शेवटी तरी त्या दशांचं गणित त्याच्याबरोबर लागल्याशिवाय गोष्टी घडत नाहीत, हे तर आहेच सर. एकदम परफेक्ट, सुंदर सर. थँक्यू म्हणजे थँक्यू सर. दशेचा संदर्भ कसा वापरावा
येस सर. हो नुसते हो 18 वर्ष राहूची दशा आहे म्हणजे आमचे 18 हा वर्ष वाईटच आहेत असं नाही. आपलं बोलणं पण झालं होतं सर याविषयी. अगदी सर, तेव्हाही तुम्ही खूप छान सांगितलं होतं. येस सर, खरंय. दशेचा संदर्भ करतेवेळी हा तुम्हाला त्या ठिकाणी अंतर्दशेमध्ये रवीची वर्तमान स्थिती काय असेल बरोबर. त्याच्यावरती तो कुठल्या महिन्यामध्ये येणार आहे, कुठल्या हो, स्थानातून प्रवास करणार आहे, अगदी त्याच्यावरती तुम्हाला फलादेश निश्चित करायचा आहे. आणि बरोबर. तुम्ही कृष्णमूर्तीमध्ये जा हा का निर्यनमध्ये जा, पारंपरिक बरोबर. मध्ये जा, तर हो हो तिथे तुम्हाला रवीचा उपयोग करणं गरजेचं आहे. अगदी. तुम्ही नेहमी सांगता सर, रवीच्या गोचरेला महत्व आपण त्याच्यानुसार घटना घडताना येस, कायमच तुम्ही त्याचा हे सांगितलेलं आहेच आहे. येस, अगदी, आणि तो पडताळा येतो पण. असं आहे. अगदी सर. हो सर, थँक्यू. बरं, आणखी काही इत्यादी प्रश्न? सर सर पोंक्षे सर समीर. हा, बोला बोला साहेब, सर तुम्ही बरेच एक दिवसांनी एक आलात. हो सर, मी ऍक्च्युली मला जमत नाही रोज काहीतरी ऑफिसचा माझा टायमिंग थोडं पुढे मागे आहे त्याच्यामुळे, पण मी रेकॉर्डिंग बघतोय तुमची सगळी. ठीक आहे, अ, बोला. सर आता तुम्ही सांगितलं शनीची 6वी दृष्टी म्हणजे 6व्या स्थानावर दृष्टी असेल तर ते सरकारी नोकरीशी असते. पण समजा येस, कुंभ लग्नाचा लग्ने शनी जर समजा 6ष्ठ स्थानात असेल हो, तर तरी सुद्धा तो गेला ना त्या ठिकाणी. मी कर्क राशीमध्ये. हो कर्क राशीमध्ये असेल तरी देखील हाच योग होतो का? हो, होतो. हा, कारण मी एक शनी बघितलेली हा, पत्रिका म्हणून मी हा, तुम्हाला विचारतोय की कुंभ लग्नाची पत्रिका त्यात शनी षष्ठात आहे आणि चंद्र मकरेत आहे, म्हणजे शनी चंद्राचा अन्योन्य योग झालेला आहे आणि लग्न वर्गोत्तम आहे आणि सूर्य आणि बुधादित्य योग दशमात आहे. तर अशा जातकाला ज्यावेळी येस, अ, कुंभ लग्नाला अ, आहे का तो? कुंभ लग्नाला आहे, हो सर. मग आता तो वृश्चिकेमध्ये गेला. हो वृश्चिकेत आहे, वृश्चिकेत आहे. आता जी रास आहे, तर ती रास त्या ठिकाणी कदाचित एखादं भूमिगत कार्य करणारे लोक असतात. ओके. आता जसं की तुम्ही सबमरीनशी संबंधित आलात समजा, हो हो. नाही का, म्हणजे ओके. हो नेव्हीचं हो तुमचं डिपार्टमेंट आहे हो का हो एअरफोर्सचं डिपार्टमेंट आहे, हो हो तुम्ही सुद्धा सरकारी क्षेत्रामध्ये आहात ना. हो, बरोबर बरोबर. मग त्यावेळेला दशमामध्ये वृश्चिक राशीमध्ये रवी बुध असेल हा. तर त्या ठिकाणी सुद्धा प्रशासन मिळतं, नाही मिळत असं नाही. ओके. पण ते प्रशासन समजा, आता जी वृश्चिक रास आहे ती फार्माची आहे, ओके. पेट्रोलियमची आहे, हा हा हा. पेट्रोल प्रोडक्ट आहे. बरोबर. हा तर हा. असे तुम्हाला संदर्भ लावता आले पाहिजेत. अच्छा अच्छा. ओके. बरं, दुसरी गोष्ट, रवी जर वृश्चिकेचा असेल तर हम्म. जातकाच्या जीवनामध्ये अकस्मात घटना घडतात आणि त्या हो कशा स्वरूपाच्या असतील, तर तो सूर्य हा सिंह राशी जिथे असेल त्याचा असतो. हो बरोबर. हो. कळलं का? सप्तमेश हो, सप्तमेश आहे तो. हा, सप्तमेश आहे. हा. मग कदाचित जोडीदार आल्यानंतर भाग्याला नंतर कलाटी मिळते. भाग्योदय होण्याची शक्यता आहे, बरोबर. हा Yes. हा. कारण आणि कारण शुक्र वर्गोत्तम 12व्या स्थानात आहे हा, मकर राशीमध्ये. मकर अ, राशीमध्ये. पण चंद्र चंद्र तिथे असल्यामुळे मला त्याचं म्हणजे कायम त्याचं हे होतं की चंद्र 12व्या तितकासा चांगला मानला जात नाही. नाही, आणि आता बघा, त्याचा आणि सांगतो सांगतो त्या त्या उत्तरावरती येतो, प्रश्नावरती येतो मी. असं आहे की चंद्र याला जोडीदार हवा असतो. बरोबर. आता शुक्र हा 12व्या स्थानात आहे, चंद्र सुद्धा 12व्या स्थानात आहे, पण हो तो कोणत्या तरी ग्रहासोबत आहे. हो बरोबर. चंद्राला एकाकी पण आवडत नाही, हा पहिला एकाकी, भाग आहे. बरोबर. हो हो. आणि अशा वेळेला चंद्र जर एकाकी पडला तर हा. तो फलादेश देत नाही 12व्या अष्टमात आणि षष्ठ स्थानामध्ये. ओके. फलादेश अपुरा राहतो. हा हा हा. मग अशा वेळेला तुम्हाला विचार केला पाहिजे, जर चंद्र शुक्राची युती आहे आणि शुक्र हा त्या ठिकाणी कुंभ लग्नाला राजयोगकारक आहे हो हो आणि तो चंद्रासोबत आहे हो. आणि चंद्र हा षष्ठेश आहे, त्या षष्ठ षष्ठेश आहे. स्थानावरती चंद्राची दृष्टी आहे, शुक्राची आहे. शुक्राशी पण आहे. हो हो. मग त्यावेळेला त्याचं जे काही कार्य असेल तर ते यदा कदाचित सॉफ्ट असेल, ज्याला आपण म्हणू ओके. की हा, म्हणजे नोकरी असेल तर त्या ठिकाणी ती अशी कष्टाळू नसेल. पण वृश्चिक राशीतला रवी आणि हम्म. वृश्चिक राशीतला बुध हा हा. कष्टमय जीवन देणार. मंगळाच्या राशीतला कुठलाही ग्रह हा तिथे ओके. जातकाच्या जीवनामध्ये धाडस, कर्तव्यदक्ष, जबाबदाऱ्या या सगळ्या त्याच्यावरती येतात. ये ना. अच्छा अच्छा. ओके ते ठरलेले नियम आहेत. पण ओके. करिअर कशात करावं
तर हा, त्या हा, गोष्टीला तुम्ही विचारलेलं कुंभ लग्न आहे. कुंभ हा, लग्न मुळात इंजिनिअरिंगचं आहे, हा. सिव्हिलचं पण करू शकेल, ओके, ओके. राजकारणाचं पण आहे. हा, हा, आता हा. उदाहरण तुम्हाला सांगतो, सुशील कुमार शिंदे कुंभ लग्न आहे हो, बरोबर. आणि लग्नेश चतुर्थात वृषभ राशीत आहे. ओके. सोबत कोण आहे? तर गुरु शनीची युती आहे. अच्छा, ओके. त्यांना एवढ्या मोठ्या पदावर, युनियन होम मिनिस्टर होते ते, हो, त्यांना बरोबर. एवढ्या मोठ्या पदावरती घेऊन जाणारा ग्रह कोणता? हम्म. तर शनी. शनी, बरोबर. हा. शनीची दृष्टी षष्ठ स्थानामध्ये आहे. हम्म. लग्नेश चतुर्थात आहे. जसं अमिताभ हा, बच्चनचा लग्नेश चतुर्थामध्ये वृषभ राशीत आहे, तर तो हा, हा. कलावंत झाला, कला म्हणतो, बरोबर. हा, नाही का? त्याचं करिअर कलावंतामध्ये झालं. हा, 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 हा. बरं, त्याचा दशमात वृश्चिक राशीमध्ये एकही ग्रह नाहीये, पण बरोबर. भाग्यस्थानामध्ये तूळ राशीमध्ये ग्रह आहे. मग हा, जेव्हा हा, हा. आपण विचार करतो त्यावेळेला शुक्राच्या राशीत किती ग्रह आहेत हम्म. त्याच्यावरती तुमचा आनंद आणि अच्छा. जे काही सुखसोयी अवलंबून आहेत. ओके, ओके. हा, तुम्हाला ज्या हम्म, काही फॅसिलिटीज मिळतात किंवा हम्म, उपभोगायला मिळतं हे शुक्राच्या हम्म. राशीचं आहे. हो, बरोबर. हा. असं आहे. म्हणून तिथे ओके. पत्रिका पाहून तुम्हाला संदर्भ ठरवावा लागतो की ही हा, व्यक्ती अशा तऱ्हेने जगेल. हा, आता हा. तुम्हाला कारण ह्या पत्रिकेमध्ये गुरु गुरु तुळेमध्ये आहे, बस एकटा हा, आता भाग्यस्थानी. गुरु तुळेत आहे, तो भाग्यस्थानामध्ये, तो हा, स्थानबली आहे. स्थानबली आहे. हो, हो. येस, आता त्याची दृष्टी लग्नावर आहे, म्हणजे हो, मान बरोबर. सन्मान मिळणारच आहे. हा, हा. आता विचार ओके. करा की आपल्या राष्ट्रपती, कधी वाटलं होतं का की त्या राष्ट्रपती बनतील? हो, बरोबर सर. पण बनल्या ना. माझा बनल्या, कुठला बरोबर. योग असेल, तो हा, सुद्धा प्रशासकीय योग आहे. हा, हा. म्हणजे जीवनाच्या शेवटच्या चरणामध्ये त्यांना कसलीही कमतरता भासणार नाही. नाही. हा, बरोबर. आता मिस्टर ट्रम्प आहेत, हा. त्यांचं कन्या लग्न आहे हम्म. आणि त्यांची वृश्चिक रास आहे, हम्म. तर ते वृश्चिकेप्रमाणे वागतात की नाही? हो. बरं, दुसरं की ते कन्येप्रमाणे कॉमेडी करतात की नाही? कॉमेडी पण करतात. बघा तुम्ही. हो सर, माझं स्वतःचं कुंभ लग्न आहे आणि हा, लग्नामध्ये गुरु बुध आणि शुक्र तिघांची युती आहे आणि मग ते लग्नेश चांगली आहे ना. पंचमात मिथुनेत एकटा आहे शनी. हा, आणि राहू आणि नेपच्यून दशमात आहेत. आता आपण नेपच्यून कुंभ लग्नाचं तत्व हे कशामध्ये गेलं, तर सरकारी क्षेत्रामध्ये तुम्हाला कार्यरत झालात ना तुम्ही. हो, हो, बरोबर. मग कुंभ हम्म. लग्न रिलेटेड गव्हर्नमेंट ऑफिसेस. हो, बरोबर. हा, मग तुम्ही इंडोर असाल का आउटडोर असाल, पण इट इज कनेक्टेड विथ द गव्हर्नमेंट. हा, 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 हा. हम्म. आता कवठेकर मॅडम आहात का? काय सर? तुमच्या बोला. पत्रिकेमध्ये धनु राशीमध्ये शनी गुरुची युती आहे ना? हो सर, मी पण मग तुम्ही सरकारी नोकरी होती माझी सरकारी नोकरीमध्ये तुम्ही चांगल्यापैकी यश षष्ठामध्ये. हो, मिळवलं की नाही? हो मग सर. नोकरी कोणी दिली तुम्हाला? शनीने दिली हो, ना. शनीने दिली, शनीनी, षष्ठातल्या प्रगती शनीनी. प्रगती कोणी केली? तर गुरुने हो, केली. शनी गुरुनी केली. बरोबर हा, आहे सर. आणि गुरुची दृष्टी दशम स्थानावरती आहे, तिथे मेष हो, रास आहे आणि हो, तुम्ही सुद्धा आर्मी डिफेन्स रिलेटेड होतात ना. हो सर, डिफेन्स मग मध्येच होते मी. हा, मग आता हे बरोबर आहे सर. हा, हे असंच असतं. नाही, नाही, ग्रह बोलतात म्हणजे खरंच आहे सगळं हे स्थिती सर. पटतं सगळं. मग तिथे कनेक्टिव्हिटी जर तुम्ही विचार केला तुमच्या स्वतःच्या कुंडलीतील, तर त्या ठिकाणी गुरु हा जातकाच्या जीवनामध्ये 22-23व्या वर्षी अतिशय चांगला फलादेश देतो आणि तुमच्या जीवनामध्ये वयाच्या 22-23व्या वर्षीच यश मिळालं असेल. हो सर, बरोबर आहे सर. असं आहे. म्हणजे वयाच्या 22व्या वर्षी सगळं झालं. नोकरी म्हणजे पण, शिक्षण पण, सगळं. येस, हो, लग्न पण तेव्हाच झालं, सगळं एकाच येस, वेळेला. येस. कॅल्क्युलेशन कसं आहे, तर तुम्हाला कॅल्क्युलेशन असंच केलं पाहिजे. हो, समजलं सर, बरोबर आहे अगदी. मग षष्ठस्थान मी तुम्हाला सांगितलं 3, 6, 10 ही जी स्थानं आहेत ही आपल्या उपजीविकेची साधनं आहेत. हो तर ती सर. कशी असतील? आता तुमच्या डिपार्टमेंटला अनेक कामं आहेत. मग गुरु हा हो, अकाउंट्स मध्ये पण जाऊ शकतो. हो, बरोबर आहे. गुरु हा गुरुमुळे, हा, अकाउंट, अकाउंट्स मध्ये पण जाऊ शकतो. अकाउंट्स मध्ये. हो, Yes. शनी हा कदाचित एकाच ठिकाणी तुम्हाला
काम करायला ठेवेल, तो ट्रान्सफर जास्ती घेणार हो आहे. आता सर, माझी कधी ट्रान्सफर नाही झाली, काही नाही झाली सर, एकाच जागी मग तिथे मग म्हणजे. हे हे नियम असतात, हो, हे नियम शिकायचे असतात. बरोबर लागू पडतात सर सगळे. Yes. म्हणून तर ज्योतिष आहे ना. आता मला हो कोण हो, ज्योतिष म्हणेल का, ज्योतिषी म्हणेल का? नाही सर, नाही. तुमच्यासारखं तर कोणीच नाही. कोणीच नाही शिकवत सर. सर एक विचारू? हा बोला बोला. ट्रान्सफर होण्यासाठी शनी कोणत्या स्थानात पाहायचा? बघ आता मॅडम, आपला विषय वेगळा आहे, पण ट्रान्सफरचा जो भाग आहे तो सुद्धा तुम्हाला, तुमचं कुठलं डिपार्टमेंट आहे आणि रवी कुठून भ्रमण करणार आहे, सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते रवीवरती अवलंबून आहे. पण आपला विषय करिअरचा आहे, ट्रान्सफरचा नाही. नाही, तुम्ही आता म्हणालात म्हणून विचारलं. मग हरकत नाही, तरी सुद्धा त्या ठिकाणी ट्रान्सफर अपेक्षित आहे का? आता काही लोकांना फॉरेन डिपार्टमेंटमध्ये लोक काम करतात IFS मध्ये, तर त्यावेळेला काय होईल? ते फॉरेन कंट्रीमध्येच राहतात ना. इंडियन फॉरेन सर्व्हिसेस मध्ये काय राजदूत म्हणून जातात किंवा त्यांचे क्लार्क म्हणून जातात, नाही जात का? हो हो. मग तशी अवस्था असेल त्याप्रमाणे ती सुद्धा एक पोस्टिंगच आहे. मग ती कधी कधी पोस्टिंग आफ्रिकेमध्ये असते, फालतू कंट्रीमध्ये, ते त्याचं नशीब आहे. मग कधी कधी पोस्टिंग तर अमेरिकेमध्ये असते. अमेरिकेमध्ये 65 लोकांचा स्टाफ आहे IFS मध्ये, पण देश मोठा आहे. एक संपूर्ण प्रशासन आहे अमेरिकेमध्ये आपलं. 60-65 लोक आहेत त्या डिपार्टमेंटला. म्हणून ट्रान्सफर जे आहे हे रवीवरून विचार करायचा आहे. पण तरी सुद्धा इत्यादी याच्यामध्ये तुम्हाला आता प्रशासकीय आहे का प्रशासन नाही आहे, किंवा एखाद्या माणसाला फक्त इंजिनियर व्हायचं आहे, त्याला कुठल्या क्षेत्राशी जायचं आहे, त्याला ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये जायचं आहे का, त्याला बँकिंग मध्ये जायचं आहे का, त्याला प्रोफेसर व्हायचं आहे का, हे सुद्धा बरेचसे करिअर आहेत ना त्याच्यामध्ये. बोला. सर हो एक सर. एक विचारू सर, कर्क बोला. लग्नाचंच आहे. जर समजा कर्क लग्न व्ययात असेल गुरु बरोबर, तर आता रास मिथून येईल ना तिथे, मग हो, ते लग्न बाहेर मिथून गावी. आलं. हा, लग्न मिथून आहे, पण जातक हा नाही, कुठल्या कर्कच शिक्षण. लग्न कर्कच आहे, हा, पण व्ययात आहे, म्हणजे 12व्या स्थानात आहे. असं कसं म्हणताय तुम्ही? लग्न आणि 12 स्थान कसं होणार? आता कर्क लग्न चंद्र रास ना, सॉरी चंद्र ना, आता तो चंद्र असं मिथुनेमध्ये सांगा, आहे. असं सांगा की लग्नेश 12व्या स्थानामध्ये आहे. हा, लग्नेश 12व्या स्थानामध्ये आहे. हा, मग तो त्या ठिकाणी यदा कदाचित ट्रॅव्हल अँड टुरिझम मध्ये पण जाऊ शकतो. गुरु बरोबर आहे, पण मग गुरु बरोबर आहे तर त्या ठिकाणी चांगला आहे. मी मगाशी काय सांगितलं मॅडम, की चंद्र हा एकाकी पडल्यानंतर तेवढा फलादेश देत नाही 12व्या हा, स्थानाचा, बरोबर. पण त्याच्या सोबत गुरु आहे, तर तो गुरु मोक्ष त्रिकोणातला आहे, तर निश्चितच चंद्राचा तो मित्र आहे आणि तो हो, मिथुन राशीत आहे, तर त्या ठिकाणी चांगला फलादेश देईल. पण ओके. करिअर कशात केलेलं आहे हा, त्याने, तर ते त्या ठिकाणी. हा बोला. करिअरच विचारायचं होतं मला, की परदेशात करिअर करेल का? परदेशात जाऊ शकतो शिक्षणाला. शिक्षणाला, ओके. मग शिक्षण घेतल्याशिवाय करिअर होईल का? म्हणजे ती काय 88 का 89 ची एक पत्रिका आहे, तर त्याच्यामध्ये ही सिच्युएशन आहे. पण आता ते काही वर्ष परदेशात होते, आता परत आला ना संबंध. हा, म्हणूनच मी विचारलं. पण ते आता परत आलेत, पण आता त्यांचा इथे जॉब नाहीये, तर त्यांनी पुन्हा तोच प्रश्न केला की मी परदेशात परत जाऊ शकेल का, म्हणून म्हटलं. आता सगळ्यांना हकलणार आहे होता. 5 जानेवारीपर्यंत थांबा, 5 जानेवारीला सगळं माहिती पडेल. ट्रम्पने एकदा सही केली ना राष्ट्रपती पदावरती, अच्छा, ती सगळ्यांना हकलणार आहे. सगळे परत भारतात रिटर्न. येस, जर्मनीमध्ये पण हकलायला सुरुवात केली कालपासून. अरे बापरे, 3 लाख लोक हकलणार जर्मनीमधून. 3 लाख. बापरे. म्हणजे आता आपल्याला इथे
इंडियामध्ये भरपूर जॉब फॅसिलिटी उपलब्ध करायला लागतील. जर्मनीमध्ये तर काल केवढं मोठं युद्ध झालेलं आहे, त्याच्यामुळे हिंसक वातावरण, 200 माणसाचा अपघात झालाय. अच्छा. अपंग झाले आहेत लोक 200. अरे बापरे. म्हणून ते चुन चुन के मारेंगे असं त्याला हाकलायला लागले. सगळे रेफ्युजी लोक आहेत त्यांना हाकलायचं. त्या प्राईम मिनिस्टरनी त्यांना संधी दिली. सिरियन लोक आहेत ते सगळे, आणि त्यांनी अच्छा. ते धुमाकूळ घातला अरे बापरे. आणि तो नाकात दम आणलाय. 3 लाख लोक आहेत. 30,000 पण नाही, 3,000 पण नाही, 3 लाख. म्हणजे सर सिटीजन असलेल्यांना पण परत पाठवलं का? नाही, त्या ठिकाणी जे रेफ्युजी आहेत त्यांना पण, जे लोक कामाला आलेले आहेत, मुस्लिम आहेत, अशा लोकांना हाकलणार सगळ्यांना. आपल्याकडे बांगलादेशी शोधायला सुरुवात झालेली आहे. आणि पण ते, आणि जर ते तिथेच राहणारे असतील, म्हणजे आता तिकडे राहणाऱ्या काही लोकांना जणांना 10-12 वर्ष झाले तिथे सरकारी नोकरी करतात, त्यांना नाही ना. हो, पण त्या जे कोणी सरकारला त्रास देत नाही, अहो साधं आपल्या घरामध्ये कामवाला ठेवल्याने तो आपल्याला त्रास देतो, त्याला हाकलणार नाही का तुम्ही? हाकलणारच. बरोबर, मग अगदी बरोबर. बरं, बापरे. ठीक आहे. काय 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 घडते सर विचारू का? जगामध्ये. बोला मॅडम, बोला. सर, मेष लग्नाला जर लाभामध्ये जर शनी असेल तर सरकारी जॉब मिळतो का? सरकारी लाभ रिलेटिव्ह काही काम मिळू नाही. आता शकतं? मेष लग्नाला दशमेश लाभात आहे, तो कुंभ राशीमध्ये आहे, कळलं का? पण त्यावेळेला दशमात एखादा ग्रह असेल, कळलं? हो सर, ऐकते. किंवा षष्टामध्ये एखादा ग्रह असेल त्या ठिकाणी मेष लग्नाला, तर कन्या राशीमध्ये एखादा ग्रह आहे का, तो शोधा. कन्या राशीत ग्रह नाहीये, पण नवमाशामध्ये कन्या राशीत ग्रह आहेत. नवमाशात नाही, कन्या राशीतला ग्रह आहे, तो कन्वर्जन नवमाश होतो. हा, नाहीये, कन्या राशीत नाहीये. पण मग त्या चंद्र ठिकाणी राशीप्रमाणे दशमात शनी येतो, म्हणजे वृषभ राशीत. चंद्राचा संबंध नाही आहे. चंद्र लग्न कुंडली ही गोचर पाहण्यासाठी असते. बरोबर, ठीक आहे. मग हे सरकारी काम वगैरे असं किंवा सरकारी जॉब वगैरे नाही मिळू शकत का लाभात शनी असेल तर? आता ऐका, सरकारकडे प्यारी बहिणीसाठी पैसे आहेत, लाडकी बहिणीसाठी पैसे आहेत, पण नोकरांना द्यायला पगाराचे पैसे नाही. आणि कामाला कोणाला ठेवणार? आता भरती आहे का? हो, भरती आहे, म्हणूनच विचारलं सर. कशात आहे भरती? आपलं बृहन्मुंबईमध्ये ज्युनियर इंजिनियर म्हणून. म्युन्सिपॅलिटी? हो. ते कॉन्ट्रॅक्ट मध्ये, सरकार नाहीये. आता सगळ्या भरत्या ज्या होणार आहेत ना, त्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये होणार आहेत. कालच अनाउन्समेंट झाली, 10 लाख लोक कामाला ठेवणार आहेत, पण ते कॉन्ट्रॅक्टर. कळलं? सरकारला आता ते परवडत नाही, टेम्पररी. बरं, चला, आता विषय भरपूर वाढेल. कुबल मॅडम, हळदणकर मॅडम, तुमचा अभिप्राय काय आहे तो सांगा. हो, सांग. बराच कालावधी असा गेला की अतिशय महत्वाचा विषय जो आपण आधी घेतला असता तरी चालला असता, पण तो खूप अगदी वेळेवर तुम्ही सुरुवात केली आणि सगळ्यांच्या मनामध्ये, म्हणजे आता माझ्याही मनात बऱ्याच शंका आहेत, पण आता वेळ झाल्यामुळं आज नाही आणि तुम्ही 5-6 लेक्चर्स घेणार आहात, तर सगळ्यांना हवासा असणारा आणि गरजेचा अशा विषयाची आज आपण सुरुवात केली. आणि विषयाची सुरुवात करताना पहिलाच मुद्दा जो तुम्ही सांगितलात की लग्नेश कोणाबरोबर आहे आणि तो कोणत्या तत्वात आहे. तत्व हे महत्वाचं आहे की म्हणजे इथे कर्क लग्न आणि चंद्र हा सूर्य आणि मंगळाबरोबर बसलेला आहे, त्यामुळे त्या चंद्राला एक वेगळं बळ आलंय आणि त्यांनी धाडस करून दाखवलंय आणि त्यांनी वेगळ्या क्षेत्रामध्ये तो चमकू शकला. तर ही खूप चांगली गोष्ट ह्या पत्रिकेवरून कळली. कर्क लग्न असल्यामुळे सायन्सशी संबंधितच एखादा कॅन्डिडेट शिक्षण घेईल हेही इथे व्यवस्थित कळतंय. पद आणि यश हे दशम स्थानाशी संबंधित असतं, याच्यावर तुम्ही चांगला फोकस टाकलात. म्हणजे शिक्षणाची वाट कशी असली
तरी पुढे त्याची नोकरी आपल्याला कोणत्या ह्याच्यात दिसते याच्यावरून पण शिक्षणाशी सुसंगती साधून आपण त्या वाटेने जावं हे आपल्याला दशमस्थान सुचवतं. तेव्हा पद आणि यश हे आपल्याला कशात आहे यासाठी दशमस्थान बघणं हे गरजेचं आहे. सूर्य हो हा नोकरीसाठी किंवा करिअरसाठी कलाटणी कशी देतो हे पण या पत्रिकेमध्ये खूप चांगलं कळलं. सूर्य मंगळ हे दोन्ही डॅशिंग ग्रह असल्यामुळे पोलीस सारखी नोकरी किंवा चांगल्या पदावर जिथे डेअरिंग करावं लागेल अशा ह्या गोष्टी खूप चांगल्या कळतात. आणि कोणते ग्रह त्या दशमावर योग करतायत किंवा षष्ठस्थानावर योग करतायत किंवा नोकरीच्या स्थानावर योग करतायत याच्यावर सुद्धा आणि गुरुची दृष्टी या गोष्टी बघून आपल्याला याच्यावर फोकस टाकता येतो. तर या अशा बऱ्याचशा गोष्टी आजच्या ह्याच्यामध्ये क्लिअर केल्या. आणि बुध असला तर तो कोणत्या गोष्टीकडे नाही, गुरु असला तर तो बँकिंगकडे कसा नाही, मंगळ असला तर तो कोणत्या शाखेकडे नाही, चोर आणि पोलीस हे मंगळाकडेच कसे असतात, म्हणजे अशी विविध पद्धतीची माहिती. सिंह रास असेल तर ती अंमलबजावणीकडे कशी झुकेल. तर या गोष्टी आणि विज्ञानाकडे जाणारा माणूस हा जलराशीतल्या तत्वामध्ये विशेषतः असू शकेल. तर अशा बऱ्याचशा गोष्टी पहिल्याच इंट्रोडक्टरी लेक्चरमध्ये सर आपण सांगितल्यामुळे पुढच्या ह्याच्यामध्ये नक्कीच आपल्याकडे चांगली डोळसपणे प्रश्न येतील आणि बरेच लोक आपले प्रश्न चांगले सोडवून घेतील. तेव्हा आजच्या या लेक्चरबद्दल आपले खूप खूप धन्यवाद धन्यवाद. अदा करते. आता थँक्यू मी सर. यावेळेला या सगळी जे लेक्चर्स आहेत ना त्याच्यामध्ये महादशेचा उल्लेख करणार आहे. महादशेला अनुसरून जगाची महादशा कशी तपासावी हा त्याच्यामध्ये एक पार्ट असेल. कळलं? हो. बर. कुबल मॅडम हो सर बोलते. तुम्ही हा समारोप करा. होय आणखी कोणाला काही विचारायचं आहे का? बघा एक मिनिट. मला असं वाटतं त्या कोण बरं राहुल मॅडमचं नाव काय त्यांचा मध्ये हात होता बरं का सर वरती. राहुल मॅडम विचारायचंय का काही? नाही येत वाटतं, आता बाहेर पडले असतील गाडी इथे कमी झाले. मग करू का समारोप? हा हा करा. हा तर सर सर्वात प्रथम आता तर तुम्हाला काय ऋषी तुल्य परम पूज्य सरांना साष्टांग नमस्कार आभार, तसेच इथे उपस्थित सर्वांचे पण आभार आणि सर्वांना पण नमस्कार. आणि सगळ्यात पहिल्यांदी आपण वाहिलीच पण तरी आता परत ते आपले श्याम बेनेगल म्हणजे ज्यांनी एवढ्या इतके उच्च हो उच्च अनेक प्रभात आर्टिस्ट निकिता पाटील आपले नासरुद्दीन शहा अमरीश पुरी बरेच बरेच छान छान म्हणजे आणि हे सगळे म्हणजे मी जास्त पिक्चर बघत नाही पण थोडंफार काही बघितलं असेल तर ह्यांचे पाहिलेत. आणि अतिशय उत्तम कलाकार म्हणजे त्यांची निवड पण छान आणि त्यांनी हो हो चुनचुनके निवडून त्यांना एकदम असं वरच्या लेवलला पण पोहोचवलं. तर त्यांना सर आपल्या सगळ्यांतर्फे परत एकदा श्रद्धांजली वाहून मी माझा अहवाल सुरू करते. आणि मॅडम हळदणकर मॅडम तुम्ही पण सगळं डिटेलमध्ये केलंय पण तरी सुद्धा सर मी परत एकदा सगळं सांगू का म्हणजे हा वेळ हा आहे का सांगा. हा तर मग आपण आज हा जो म्हणजे हेच म्हणायचं कारण ते खूप उच्च पदावर आहेत. हे जे जातक आहेत ते कर्क लग्नाचे आहेत आणि कर्क लग्नाचं तुम्ही सांगितलं म्हणजे हे विज्ञान शाखेचं सायन्सचं लग्न आहे. आणि ते मला पटतंय पण कारण माझं स्वतःचं पण कर्क लग्नच आहे. सोशल सर्व्हिसचं पण लग्न आहे. पण म्हणजे तुम्ही जसं म्हणालात आपल्याला हा लग्नेश कुठे म्हणजे कुठल्या स्थानात आहे कोणाबरोबर आहे हे फार महत्वाचं आहे. चंद्र जर इथे एकटा असता तर म्हणजे ही पत्रिकेचं स्वरूप बरचसं बदललं असतं. पण तो चंद्र सूर्य आणि मंगळासारख्या अग्नितत्वाच्याच राशीत आहे अग्नितत्वाच्याच ग्रहांमुळे आहे. म्हणून इथे हे जे IPS DG झाले आहेत तर त्याला म्हणजे कारण हे मंगळासारखं धाडस म्हणजे धाडस त्यांना मंगळांनी दिलंय असं आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर गुरुदृष्ट पण आहे म्हणजे चतुर्थ स्थानावर गुरुची पण दृष्टी आहे.
परत आपल्या षष्ठ स्थानावर गुरु प्लस शनी दोघांची पण दृष्टी आहे. आणि हे जातक म्हणजे प्रशासकीय ह्याच्यात गेले तर ते सूर्यामुळं. आणि म्हणजे शनीचा पण अर्थात आहेच तिथे, म्हणजे हे पण त्या प्रशासकीय क्षेत्रात त्यांना अधिकाराचं पद कोणी दिलं तर ह्या सूर्यानी दिलंय. आणि आपण दशा खूप छान सांगितल्या. तर आपण दशेचा विचार करताना इथे 1993 पर्यंत म्हणजे महादशा सूर्याची म्हणजे तिथं शुक्राची शुक्राची आधी होती, तर तिथून त्यांच्या याला सुरुवात झाली. मग नंतर 99 ला सूर्याची संपली, पण म्हणजे ऍक्च्युअली एप्रिल 93 पासून सूर्याचीच महादशा सुरू झाली ना. तर त्याच्यात त्यांना संधी मिळाली, कारण अगोदर हे जातक BSc होते, नंतर त्यांनी IIT पण केलं, पण मग डायरेक्ट इकडे UPSC MPSC परीक्षा म्हणजे त्यावेळेस त्यांना ती संधी मिळाली. आणि ज्यावेळेस 1999ला ती सूर्यदशा म्हणजे संपत आली, म्हणजे त्यांचं त्यावेळेस 33 वर्ष वय होतं, पण त्यावेळेस ते ह्या क्षेत्रात म्हणजे ह्या पश्चिम झाले. हा उच्च म्हणजे एकदम इस्टॅब्लिश पण झाले आणि उच्च पदावर पण गेले. पण मग मध्ये तुम्ही हे पण खूप छान सांगितलं, तर सूर्याच्या ह्याच्यात सूर्याची अंतर्दशा असताना म्हणजे ती सुरुवात झाली ना, 27 वय होतं, मग 27 28 29 पर्यंत म्हणजे त्यांना म्हणजे त्या वेगवेगळे काय असतील ना त्यांचे प्रोग्राम, त्यासाठी जावं लागल्यामुळं ते ताणतणाव पण आणि घरापासून त्यांना दूर राहायला लागलं. पण संपूर्ण यश मिळालं ते 10/2/1996, म्हणजे त्यावेळेस सूर्यात गुरुची अंतर्दशा होती आणि त्यावेळेस त्यांचं वय 30 होतं. पण हे हे महादशा तुम्ही अतिशय सुंदर म्हणजे आम्ही बघत होतो बरं का थोडं थोडं, पण म्हणजे इतक्या अशा म्हणजे वय काढून एवढं छान बघायचं म्हणजे हे पण तुम्ही खूपच छान म्हणजे सांगितलं. आणि ते मंगळाचं तर मॅडमने सांगितलंच, म्हणजे ते चोर आणि पोलीस दोन्ही पण म्हणजे कसे असतात. त्याच्यानंतर तुम्ही वृश्चिक रास म्हणजे फार्मा पेट्रोलियमचे आहे. आणि चंद्र लग्न कोणीतरी विचारलं होतं, तर ही कुंडली गोचर पाहण्यासाठी वापरावी, हे पण तुम्ही म्हणजे छान छान सांगितलं. मंगळ बुध गणितज्ञ असतो म्हणजे जातक, गुरु बँकिंग कडे आहे, मंगळ गुरु प्रॉपर्टी असेसमेंट मध्ये आहे, राहू गुप्तहेर किंवा स्पाय किंवा डिटेक्टिव्ह आपण असं म्हंटल. आणि हे तर बघायला महत्वाचं आहेच आहे. जातकाचा लग्नेश कुठे कोणत्या स्थानात, इथे दशम स्थानात आहे कोणाबरोबर, तर इथे सूर्य आणि आपल्या मंगळाबरोबर म्हणजे चांगल्याच ह्याच्या बरोबर आहे. आणि सिंहरास अंमलबजावणीची ते सांगितलं. आणि चंद्र एकटा पण 6 8 12 मध्ये एकटा जर असला तर म्हणजे तो काही फलादेश देण्यास योग्य नाही राहणार. आणि कुंभ लग्न तर कनेक्टेड विथ गव्हर्नमेंट, हे पण आलंय बरेच ठीक वेळेस बघण्यात. आणि एका मॅडमने विचारलं होतं म्हणजे ट्रान्सफरचं बघायच्यासाठी, तर तुम्ही सांगितलं होतं तिथे रवीचा पण आपण विचार करावा. तर आणि आपल्या त्यांचं पण खूप स्वागत. अंजली नाईक त्यांनी हे करता करता सांगितलं की त्या पण याच क्षेत्रात त्यांनी काम केलंय, आता नाही का बोलल्या त्या अंजली नाईक. आणि 3 6 10 हे उपजीविकेचे साधन म्हणजे उपचय स्थान आहे. तर सर अतिशय अतिशय थांबा काय राहिलं असेल तर सांगते, पण खूप खूप छान म्हणजे झालं लेक्चर. पहिलंच जरी डेमो लेक्चर असलं तरी मला तर त्याला डेमो म्हणावं नाही वाटत. म्हणजे ऍटलिस्ट आम्हाला पत्रिका आल्यावर कसं म्हणजे हळदणकर मॅडमचा पण तो प्रश्न होता, मला थोडासा तो, पण माझ्या बाबतीत तसंच घडलंय. म्हणजे आपण शिक्षण वेगळ्या म्हणजे क्षेत्रात घेतो, पण नंतर आपल्याला ते पण बघता आलं ना पाहिजे की ह्या ह्या शिक्षण घेतलेल्याच क्षेत्रात आपण किती वेळ राहू. जसे ह्या जातकांनी 27 नंतर त्यांनी ते परीक्षा वगैरे ते MPSC UPSC चे कोर्सेस केले, तोपर्यंत त्यांनी काही नोकरी केली नाही असं नाही, केली ना, पण ती वेगळ्या क्षेत्रात. आणि आफ्टर दॅट ते एकदम एवढ्या उच्च पदावर गेले. म्हणजे आपल्याला ज्यावेळेस जातक आपल्याकडे येतो तर हे पण बघणं जरुरी आहे. आपण त्याला असं पण सांगायला हवं की अगोदर तू हे करशील, पण आफ्टर दॅट तुला हे पण चान्सेस आहे, तर तू इकडे पण जाऊन प्रयत्न कर. असं म्हणजे इतकं अतिशय सर म्हणजे आता खूप शब्दच नाहीयेत. खूप खूप उच्च उच्च लेवलला सगळेच क्लासेस आपले छान होतात, पण तुम्ही हा क्लास घेऊन म्हणजे अगदी आमच्या सगळ्यांच्या मनात पण सारखं काय सर हे घ्या सर ते घ्या असं म्हणायला म्हणजे आता आम्हालाच हे वाटायला लागलं, पण तुम्ही काय मनातलं ओळखता. तर इतकं छान म्हणजे ह्या म्हणजे हे तुम्ही हा क्लास सुरू करून खरंच खूप छान. म्हणजे जे प्रोफेशनल ॲस्ट्रॉलॉजर आहेत ना त्यांना तर हे खूप म्हणजे खूपच उपयोगी आहे. आता आम्ही सध्या तर आपल्या घरातल्यांचे त्यांच्या मुलांचे नातवांचे ह्यांचे त्याचे असे बघणार, पण हे आपल्या
कोण सुचिता मॅडम आहेत, तृप्ती मॅडम आहेत, जे प्रोफेशनली करतात. त्यांना तर खूपच छान, आम्हाला पण उपयोग होतच आहे, पण खूप छान. आणि मला आता परत तुम्ही म्हणाल असं म्हणायचं नाही, पण तुम्ही घेणारच आहात सगळेच क्लासेस, तर मला काय म्हणायचं, हा उच्च शिक्षण हे तर महत्वाचं आहे, पण आपल्याकडे लग्नासाठी पण खूप लोक म्हणजे विचारणी करायला येतात. तर तुम्ही जर असं थोडं हे करून असे पण जर घेतले पुढे, म्हणजे मी सगळ्यांच्याच वतीने विनंती करते, मला वाटतं सगळे ह्याला मला म्हणजे सगळ्यांच्या मनात असेलच, म्हणजे तुमच्या सवडीने अजिबात घाई नाही, पण असं घेतलं तर फारच छान होईल. तसं अतिशय उत्तम क्लास झाला, त्याच्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद, कोटी कोटी वंदन, साष्टांग नमस्कार आणि ह्यूज थँक्यू. ग्रॅटिट्यूड. थँक्यू सर, थँक्यू. धन्यवाद सगळ्यांना, नमस्कार. आणि आता उद्या पण आपला क्लास आहे. हा, उद्या उद्या तर आपला आहेच आहे ना तो ह्याचा, ते उद्या आपले बुधवार आहे, आपलं छायाग्रहण. छायाग्रहाचा क्लास आहे. नंतर परवा सुद्धा क्लास होईल कदाचित गुरुवारी, आणि मग मग शुक्रवारी आपला आम्हाला सर्वतोपरी चक्र आहे. नवीन सुरुवात वर्षाची चांगला जॅकपॉटच लागला सगळे क्लास म्हटल्यावर. थँक्यू, थँक्यू. धन्यवाद मॅडम. थँक्यू सर. धन्यवाद.